चला आता ज्यांना जागा नाही बसायला त्यांना दिलगिरी. कारण आता काय अपेक्षितपेक्षा जास्त तुम्ही लोकसंख्येने आलाय. कारण 21-22 मला वाटलं होतं याल, पण 23 वाले पण आलेले आहेत काही. त्यामुळे आता हे भीती आहे का लवकरच तयारीला लागायचं आहे, जे काय असेल ते असेल. पण आता जे आलेत ते बसलेत, त्यांनी आता बसा. जे बसलेले नाहीत त्यांनी आता काही जे आहे ते असं करा, नाही तर इथं बसा. ह्या 2 खुर्च्या आहेत त्या घेऊन जावा खाली, कारण आता परत तर काय आम्ही बसणार नाही. त्यामुळं जे लोक आहेत 2 जण, 1 जण इकडून येऊन ही खुर्ची घेऊन इथं खाली बसले तरी चालेल, काय अडचण नाही. घ्या ऋषी सर बसा इथं. तर त्याच्यामुळं या हॉलमध्ये जे काही चर्चा होईल ही सगळी कॉन्फिडेन्शियल चर्चा असेल असं मी समजीन. आणि तसंच जर तुम्ही राहिले तर त्याचा लॉंग टर्ममध्ये बेनिफिट होईल आपल्याला सगळ्यांना. इथं बोलत असताना आपण थोडंसं आणखी ग्राउंडेड बोलू, कारण आयुष्यातले बऱ्याच लोकांची पहिली मुलाखत असणार आहे. काही यापूर्वी मुलाखती दिलेले किती लोक आहेत आयोगाचे? आहेत, बरीच मंडळी आहेत ज्यांनी एकदा वाघाच्या गुहेत जाऊन माघारी आलेली आहेत. काही लोक अजून गुहेमध्ये जायला इंटरेस्टेड आहेत. अशा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत. हे सेशन ओपन सेशन घेण्याच्या मागचं कारण असं की मागचे काही दिवसापासून बरीच लोक ऑफिसला येत आहेत आणि मी ऑफिसला नाही मागचे 10-12 दिवस झालं. आणि मग प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल काही गोष्टी सांगायच्या की मग असं कर तसं कर. यापेक्षा आपण एक गोष्ट अशी करूयात की एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याच्यावर सरकार स्थापन झाले तसाच एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण पण आखून घेऊ. आणि मग पहिल्या मॉकला ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला पहिल्या मॉकमध्ये याचं रिफ्लेक्शन दिसेल आणि मग तो पहिला मॉक झाला की त्यातल्या तुमच्या त्रुटी अपडेट करून आपण दुसरा मॉक घेऊ असं. कारण जे सगळ्यांना जी गोष्टी कॉमनच असणार आहेत त्या कॉमनच असणार आहेत, त्याच्यात काही बदल होणार नाही आहे. तर त्याच्यावरती आपण पुढं जाणार आहोत. इंटरव्ह्यूचं एकंदरीत मागच्या वर्षीचं 2019, 2020 वगैरे आपण जे पाहतोय सगळं काय काय सुरू आहे. तर आता इथं 2 बॅचेस असतील मला वाटतं, 2022 आणि 2023, बरोबर ना? 23 वाले थोडंसं परत आपण भेटणार आहे तुमच्या सोबत. मी डेडिकेटेड आता थोडंसं 21 आणि 22 वाल्यांसाठी बोलेल. 21 आणि 22 हे दोन्ही ओल्ड पॅटर्न आहेत, बरोबर ना? 23 न्यू पॅटर्न आहे. 23 आणि 21 आणि 22 हा ओल्ड पॅटर्न जरी असला तरी या ओल्ड पॅटर्नमध्ये ग्राउंडचे मार्क मोजलेले नाही आहेत दोन्हीकडे पण. म्हणजे 21लाही नाही मोजलेले, 22लाही नाही मोजलेले. त्यामुळं या पॅटर्नमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे पहिला तर सगळ्यांचा प्रश्न असा आहे की कटअप किती लागणार आहे 22चा. तो शेवटी त्याच्यावर चर्चा करू आपण. पण ज्या अर्थी तुम्ही इथपर्यंत आलाय त्या अर्थी तुम्ही कटऑफमध्ये बसणार आहात असा तुम्हाला आत्मविश्वास आहे, म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलाय. आता 21चा जो काही मुद्दा आहे तो माझ्यापेक्षा 21 वाल्यांना थोडा जास्त आणखी माहिती आहे की ग्राउंडला आलेले मुलं किती होते. मोजून ठेवलेत ना आपण सगळ्यांनी, मुलं किती होत्या, ह्या जागा इकडून तिकडे वर्ग होणार का, मग त्याच्यासाठी कोणाकडे जायचं. मग हे म्हणतात वर्ग झाल्या पाहिजेत, मुली म्हणतात की कमी हे क्रायटेरिया खाली आणला पाहिजे, मग त्यासाठी आझाद मैदानाला जायचं, मंत्रिमंडळात जायचं वगैरे. असं सगळंच तुमच्या पातळ्यांवर सुरू आहे सध्या. आणि ते केलं पण पाहिजे, कारण आपल्याला आयुष्यात एखादी संधी केवळ प्रयत्न न केल्यामुळे चुकली असं व्हायला नको. त्यामुळे सगळे प्रयत्न करून बघा ज्या ज्या पातळ्यांवरती. जिथं कुठं तुम्हाला आमची मदत लागेल तिथं आम्ही कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही आहोत. त्यामुळे त्याची काय काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही तुमचा संघर्ष तुमच्या पातळ्यांवर सगळ्यांनी फाईट करा. कागदपत्र वगैरे सगळ्या गोष्टी आता 21 वाले तर ऑलमोस्ट आता आलेले आहेत सगळे क्लिअर होऊन. 21चं या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की 21ला जे लोक आहेत ते जॅकपॉटमध्ये आहेत सध्या. क्लिअर म्हणजे जे किती लोक आहेत 21 वाले? अरे 21 वाले जॅकपॉट बॅच असं आपण म्हणू शकतो, 21ची बॅच. फक्त आता त्यातले काही प्रवर्ग असे आहेत की ज्यांना इंटरव्ह्यूच्या मार्कांची गरज पडते नेहमी. आणि त्यातला पहिला प्रवर्ग जो असतो ज्याला नेहमी इंटरव्ह्यूच्या मार्काची गरज पडते तो म्हणजे EWS. पहिला म्हणजे माझा दरवर्षीचा अभ्यास आहे. EWSचा जो कटअप लागतो तो फक्त इंटरव्ह्यूच्या मार्कावर खालीवर जातो. त्याचं एक उदाहरण इथं आहे, वीरभद्र. कारण EWSच्या कटऑफमध्ये जे व्हेरिएशन राहतं, ओपन संपलं की EWS पहिला चालू होतं लगेच इमिजिएटली. आणि त्याची जी डाऊन लाईन जी आहे ती फार कमी असते. म्हणजे 144 समजा 145 ओपन लागला, 145 ओपन लागला तर EWS 144.75ला चालू होईल, 140ला संपून जाईल इमिजिएटली. त्यामुळे राहतो तिथं फ्लक्च्युएशन 5 दुने 10 मार्काचं. आणि त्या 10 मार्क जे आहेत ते 10 मार्क हे जे असतात ते मुलाखतीमध्ये भरून निघू शकतात. मुलाखतीमध्ये किती मार्क भरून निघू शकतात? तर काही अशी पोरं होती की जी 2019च्या बॅचला 21 मार्क होते आणि 19च्या बॅचला 21 मार्क आणि 2020च्या बॅचला 32 मार्क. तोच मुलगा, तोच पॅनल, सगळं तेच. काय बदललं नेमकं? म्हणजे इथं बदल घडायला स्कोप आहे. म्हणजे ज्या लोकांना आता वाटत असेल ना 21च्या की मी काठावर आहे,
आणि माझं होणार नाही, तर असं तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे असा, मी काठावर आहे आणि माझं होणार नाही हा शब्द डिक्शनरीतनं काढून टाका. पहिली तर गोष्ट, आपण इंटरव्ह्यूला तुम्ही काहीही प्रिपरेशन करा, कितीही प्रिपरेशन करा, शेवटी तिथं काही गोष्टी आपल्या हातात नाहीत, काही गोष्टी कंट्रोलमध्ये नाहीत. मागच्या वर्षी अशी पोरं आहेत की ज्यांना इंटरव्ह्यूला 16 मार्क आहेत, 14 मार्क आहेत, काही पोरं अशी आहेत की ज्यांना 32 मार्क आहेत. फक्त आपली एवढी काळजी असली पाहिजे की आपण त्या 14 ते 18 मध्ये नसलो पाहिजे. बाकी तुम्ही मार्क किती पाडता याला फार किंमत देण्यापेक्षा आपण कशात नसलो पाहिजे याला जास्त व्हॅल्यू दिली पाहिजे आपण. तर आपण बिलो 20 जे आहे, 20च्या खाली मार्क जे असतात ते 20च्या खाली मार्क न पडण्यामध्ये आपण असलो पाहिजे. आणि आपण जे म्हणतो नेहमी की पॅनल पार्सलिटी करतो वगैरे वगैरे, मला असं वैयक्तिकशा वाटत नाही पॅनल पार्सलिटी करतो. मुद्दा असा आहे की त्या पॅनलला जे एक्सपेक्टेड आहे आपल्याकडनं ते आपल्याकडनं त्यांना दिलं जात नाही, परंतु वाय पॅनलला ते चांगल्या पद्धतीने दिलं जातं. म्हणून त्या पॅनलच्या पोरांना, कारण दोघांच्या एक्सपेक्टेशन वेगळे आहेत. मी इंटरव्ह्यूला बसलो वेगळे मार्क येणार आहेत, सुतार सर बसले वेगळे मार्क येणार आहेत, विशाल सर बसले वेगळे येणार आहेत, कारण आमचं अपब्रिंगिंग वेगळं झालेलं आहे. त्यामुळं तुमच्या पॅनलला तुम्हाला क्लिक झालं पाहिजे तुम्ही. त्यामुळे आता पॅनल कोण आहे, ते काय प्रश्न विचारतात, त्यांनी मागच्या वर्षी काय प्रश्न विचारलेत, हा प्रश्न गैरलागू आहे. सांगायचा मुद्दा माझा असा आहे, पॅनल कोणताही असू तो आपल्या हातात नाही. त्यामुळे आता इथं प्रिपरेशन करत असताना मला आमका पॅनल आला पाहिजे, त्याच्यासाठी मी आता शंकर महाराजांच्या मठात जातो किंवा दगडूशेठला जातो, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा पॅनल कुठलाही आला तरी मला माझे जे काही मुद्दे आहेत ते प्रभावीपणे मांडता आले पाहिजेत. कारण पॅनल तुमच्या प्रेझेंटेशनला मार्क देतो, तुमच्या कंटेंटला मार्क देतो, तुमच्या डिलिव्हरीला मार्क देतो. आणि हे जे आपण ऐकतो की कमी अधिक होतं ते होतं, पण आता आपल्याला ते कन्सिडर करून चालणार नाही. आपल्याला ॲट द बेस्ट आपलं प्रिपरेशन जे आहे ते केलं पाहिजे असं वाटतं, असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे ह्या ज्या काय मिथ आहेत सगळ्या की पॅनल मार्क टाकत नाहीत किंवा काय जे ते आता मला वाटतं इथून पुढं प्रिपरेशन करत असताना ते डोक्यात ठेवू नका, त्या गोष्टी काढून टाका, नाहीतर तुमच्या प्रिपरेशनमधला तो सगळ्यात मोठा हडल ठरेल. कारण आता जी मागच्या वर्षी डिस्क्वालिफाय झालेली मुलं आहेत ती तुम्हाला भेटणार. आत्ताचा मुद्दा असेल की आपली मुलाखतीची तयारी सर्वोत्तम कशी करता येईल, पॅनल कुठलाही असो. मग पॅनल कुठलाही असू याचं व्हेरिएशन बघायसाठी काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त मुलाखती द्या ना MPSC मध्ये. MPSCची लोक मॉक इंटरव्ह्यू घेणारी लोक शत्रू थोडी देत तुमच्या. तेव्हा तुम्हाला व्हेरिएशन जर पाहिजे असेल की बाबा दिगावकर सर म्हणजे आयोगाचे 4 मेंबर आहेत आणि या 4 मेंबर समोर आपल्याला जायचंय, तर तुम्ही मॉकला 4 वेगवेगळ्या लोकांसमोर जावा, प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल डिफरन्स तुम्हाला येईल. मग तो डिफरन्समधून तुमचा आत्मा आतला हरवला नाही पाहिजे. नाही तर मला भेटल्यानंतर मी वेगळं सांगेन, यांना भेटल्यावर हे वेगळं उत्तर सांगतात, त्याला भेटल्यावर तो वेगळं सांगतात. मग प्रत्येक मॉकवाल्याला भेटलं की प्रत्येक वेळेला उत्तर बदलत जातात आपली. तर तसं न करता एक किमान उत्तरांचा आत्मा आपला कायम राहिला पाहिजे. त्यासाठी मॉक हे नेहमी तयारी केल्यानंतर द्यायचे असतात. जाऊन बघतो ते 2 प्रश्न असे विचारते की हे बाहेर आल्या शिवाय देते त्याला. इथं जितक्या गोष्टी टफ असतील तिथं तेवढ्या सोप्या होतील, इथं जर गोष्टी सोप्या असतील तर तिथं त्या टफ होतील. कारण इथं आमच्यासारख्या लोकांची जर भीती वाटत असेल तुम्हाला, तर आयोगाच्या लोकांचं काय होणार तुमचं. त्याच्यामुळे माझा पहिला सल्ला सगळ्यात मुलाखतीचं प्रिपरेशन करताना, मॉक झाल्यानंतर शूट झालेले मॉक बघायचे नाहीत. म्हणजे आयोगाचा फायनल इंटरव्ह्यू झाल्यानंतर ज्यांचे मॉक आहेत का नाही यूट्यूबवर, अजिबात बघायचे नाहीत. ते आफ्टर शूट आहे. म्हणजे इंटरव्ह्यूवरनं आल्यानंतर मग त्याला स्टुडिओत बसावलाय, मग त्याला प्रश्न दिलेत आणि मग त्यानं ते त्याच वेळेला मी उत्तरलो असं करून, ते तसलं तिथं काय होत नसतंय. तिथं आहे ना लय अवघड असते. काय सांगू तुम्हाला, जे गेलेत ना त्यांना माहिती आहे. त्यांना अजून पण काही लोकांना प्रश्न आठवतात मध्येच. हा बी विचारला होता 1 वर्षाने आठवतो, हा बी विचारला होता आपल्याला, तो बी विचारला होता आपल्याला. आणि आता तुमच्याकडे स्क्रिप्ट आहेत बऱ्याच लोकांकडे, असल्या भारी स्क्रिप्ट आहेत. काल एक स्क्रिप्ट वाचली मी, प्रेमाची मुलाखतीची स्क्रिप्ट वाचली का कोणी? प्रेमाची मुलाखत, एक मुलाखत आहे, प्रेमाची मुलाखत लिहिलंय त्यांनी. मग लव जिहाद म्हणजे काय, तो मजा म्हणून प्रश्न वाचून दाखवतो. स्क्रिप्ट किती महत्वाच्या असतात त्याचं महत्व. आणि हा जर मुलगा सापडला, जिल्हा कोणता, फोटो कधीचा, पोलीस का व्हायचंय, एवढा वेळ का लागला, आई वडील काय करतात. दुसरा मेंबरने विचारलं त्याला, लव जिहाद बद्दल ऐकलंय का, तुमचे आहे का कोणावर प्रेम, तुम्ही खूप नकारात्मक आहात असं नाही का वाटत,
मग त्यांनी कंसात लिहिले, प्रेमामध्ये माझ्या मित्राच्या आयुष्याचा झालेला विळखा सांगितला. मग पुढचा प्रश्न होता, मग प्रेम करणं चुकीचं आहे का? तुम्हाला जर एखादी मुलगी स्वतः प्रेमाची विनंती करत आहे, तुम्ही नकार देणार का? मग कंसात त्याने सांगितलं, स्पष्टपणे सांगितले की आई वडिलांच्या कष्टाची मी राख रांगोळी करणार नाही. जेव्हा अधिकारी होईल तेव्हा विचार करेन. खरं आहे का पोरांनो? हे समोरनं विचारल्यावर नाही म्हणणार आहे का? काय सांगतो? मग आता तर होणार तुम्ही अधिकारी, म्हणजे तुम्ही प्रेम करायला मोकळे. प्रेमाची व्याख्या काय? आणि खाली लिहिले प्रेमाची मुलाखत. मी आउट ऑफ क्युरिओसिटी हा कॅन्डिडेट कोणी बघायचा प्रयत्न केला, ह्याचं नावच नाही लिस्टमध्ये. हा कॅन्डिडेट, ह्या नावाचा कॅन्डिडेटने 2020 ची मुलाखतच दिलेली नाही. बरोबर ना शुभम? रात्री 2 वाजता चाललो होतो आमचा, प्रेमाची मुलाखतवाला कोण आहे? जर तुमच्या सर्कलमध्ये असेल ना हा प्रेमाची मुलाखतवाली, त्याला मला भेटायला सांगा, माझी हात जोडून विनंती. मला तर तो लिस्टमध्ये सापडलेला नाही. ह्याचा अर्थ असा की असल्या गोष्टींच्या नादी लागायचं नाही. सगळ्याच स्क्रिप्ट खऱ्या नसतात. डाऊनलाईन एवढंच मला सांगायचं. अजून काही लोक आहेत त्यांची याच्यात नावं आहेत स्क्रिप्टमध्ये, पण त्याचं रिझल्टमध्ये नाव नाही आहे. म्हणजे ॲटलिस्ट जनरल मेरिट लिस्टमध्ये तर नाव पाहिजे ना त्याचं. जे 1700-1800 लोकांची यादी लागली त्याच्यात बी नाव नाही त्याचं. इकडं त्याने मोठा निबंध लिहिला आहे. आणि तुम्ही स्क्रिप्टचा अभ्यास करत असताना त्यानं उत्तर काय दिलं याच्यात तुमचा इंटरेस्ट नसला पाहिजे. त्याला प्रश्न काय विचारलाय त्याच्यात तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे. तुम्ही तुमची उत्तरं तयार करा. आपण आत्ता भेटलोय त्याच्यासाठीच. त्यामुळे आता हे जे काही मुद्दे मी तुम्हाला सांगतोय त्यातला पहिला मुद्दा माझा असा होता की डोंट प्रेडिक्ट अबाउट पॅनलविषयी काही प्रेडिक्ट करू नका. मार्क कमी अधिक होतात वगैरे वगैरे ह्या गोष्टींच्या चर्चा ज्या होतात आपल्या ग्रुपमध्ये त्या बाजूला ठेवा. स्वतःच्या प्रिपरेशनकडे लक्ष द्या. दुसरं, पास्ट जे काय आपण स्क्रिप्ट पाहतो त्या स्क्रिप्ट पाहत असताना त्या सगळ्याच स्क्रिप्ट खऱ्या असतात असं नाही. त्यातल्या ज्या स्क्रिप्ट आपल्याला गरजेच्या आहेत त्या स्क्रिप्ट आपण काढा. आत्ता स्क्रिप्ट ज्या तुमच्याकडे असतील त्या स्क्रिप्टमध्ये बऱ्यापैकी तुम्ही सगळे लोक आता ग्रुपमध्ये अभ्यास करता, ग्रुपमध्ये ग्राउंड करता, तर प्रत्येक जो काय पॅनलिस्ट आहे त्याच्या नावावाईज स्क्रिप्ट वेगळ्या करा. म्हणजे शिंदे सरांच्या 10 स्क्रिप्ट वेगळ्या करा. एका खाली एक स्क्रिप्ट ठेवू नका सगळ्या. म्हणजे शिंदे सरांची, देशपांडे सरांची, वाघ सरांची, पांढरपट्टे सरांची अशा वाचू नका. वाचणार असाल तर वेगळ्या करा. शिंदे सरांच्या 20 करा, पांढरपट्टे सरांच्या 20 करा आणि मग त्या घेऊन डिस्कस करा. मग तुमच्या लक्षात येईल की पॅटर्न कसे आहेत क्वेश्चनचे. कारण याचा क्वेश्चनचा फॉर्मॅट वेगळा आहे. कोणतरी आहे की जो कायम जॉग्राफीमध्ये जाणार आहे पॅनल आहे, कारण त्यांचं जे बऱ्यापैकी जे काही म्हणजे करिअरचा ट्रॅक होता त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसचा, तो बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये आणि वॉटर डेव्हलपमेंट, वॉटर कॉन्झर्वेशनवर झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तरांमध्ये, त्यांच्या प्रश्नांमध्ये बऱ्यापैकी त्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. एक पॅनल असा होता की ते DTEचे चेअरमन होते, टेक्निकल एज्युकेशनचे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे गेलो आणि आपण समजा फिजिक्सवाले असू किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले असू, इलेक्ट्रॉनिक्सवाले असू, आपल्याला DTEचा चेअरमन जर पॅनलला असेल म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्ही एका खाली एक पॅनल वाईज म्हणजे नाव वाईज जर तुम्ही स्क्रिप्ट वेगळ्या केल्या तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशा पद्धतीनं चाललंय आणि ते आपल्याला कसं चॅनलाइज करायचं त्याच्यावर आपण बोलू. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आत्ता प्रिपरेशन करत असताना तुम्हाला सांगतोय. ओके, याच्यानंतर इंटरव्ह्यूचा दिवस आता लवकरच 21 वाल्यांचा येईल असं दिसतंय. 22 वाल्यांचा आता माझ्यापेक्षा चर्चा तुम्हाला चांगल्या माहिती असतात, त्यामुळं जे काय व्हायचं ते होईल. आपण आपली तयारी चालू केली पाहिजे. इंटरव्ह्यूची मुलाखत जी असते ती सर्वसाधारणपणे किती टप्प्यांमध्ये पुढं जाते आणि मार्कांचं जजमेंट कसं होतं, काय होतं. बऱ्यापैकी मागच्या वर्षी आम्ही दिलेले जे मार्क आहेत पोरांना तेवढे मार्क आयोगाने दिलेले आहेत असं एकंदरीत दिसतोय ट्रेंड. असं तुमच्या मागच्या वर्षीच्या पोरांनी तुम्हाला सांगितलं असेल, 2020च्या पोरांनी, पण मला सरांनी दिले ते तेवढेच आलेत किंवा काय. तर मुद्दा असा नाही की आम्ही मार्क देतो किंवा तेवढेच येतात, हे अजिबात माझा दावा नाही. पण होत असेल कदाचित कोइन्सिडन्स, जसं हिस्ट्रीला प्रिडिक्शन येते बरोबर तसं इकडं पण येत असेल असं एक शक्यता आहे. पण मग मार्क देत असताना मी काय पाहतो, म्हणजे मी काय फार शहाणा नाही आहे, पण मी काय पाहतो मार्क देत असताना आणि मग सगळ्या स्क्रिप्ट बघितल्यानंतर त्यांचे मार्क टॅली केल्यानंतर आयोग काय पाहतो हे ज्या वेळेला आम्ही बघतो त्यावेळेला काही गोष्टी लक्षात येतात, हायलाईट होतात की मार्क कशावर सर्वसाधारणपणे आपल्याला दिले जातात. त्यातला पहिला जो मुद्दा असतो, मुलाखत ही जनरली 5 टप्प्यांमध्ये पुढे जाते. पहिला जो मुद्दा आहे तो स्वतःविषयी माहिती. स्वतःविषयी माहिती कुठे आहे तुमची, तर आयोगाला काहीच माहिती नाही आहे. आयोगाला तुम्ही फक्त एक बॉडी आहात, जिवंत आहात फक्त. तुमच्यासारखी 400, 500, 1000 पोरं त्यांच्या समोर जाणार आहेत, त्यांना काय आपल्यामध्ये इंटरेस्ट नसतो.
आपण ॲस्पिरंट आहे त्यांच्यासाठी. आपण जातो समोर, बसतो, उठतो, बोलतो, त्यांना काय माहीत नाही आपल्याविषयी. तुमचा बायोडाटा लग्नाच्या अगोदरचा जो आयोगाकडे दिला जाणार आहे तो काय आहे? तुमचं MPSCचं प्रोफाईल, दॅट्स इट, दुसरं काही नाही. त्यामुळे तुमचं सगळ्यात बेसिक काम जे कशावर करणं गरजेचं आहे, तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर करणं गरजेचं आहे. मग आता मुद्दा असा आहे की मग नाव असतं का तुमचं, नाव असतं का नसतं? बरं समजा नसलं तर काय आणि असलं तर काय? कशाला ह्या प्रश्नात पडायचं आहे? नाव असलं तर काय होईल आणि नसलं तर काय होईल? कशाला लोड घेताना? आयोग काय विचारतं, हा तुझाच फोटो आहे का? जर त्याला फोटो दिसतोय तर त्याला नाव पण दिसत असेल. मागच्या मुलाखतीच्या स्क्रिप्ट बघितले असतील ना तुम्ही, हा फोटो तुमचाच आहे का? मग बदलला का नाही? मग फोटो जर असेल तर नाव असण्याची शक्यता आहे, आपण प्रोबॅबिलिटी पकडून चालू. मग आपण आपल्या नावावर प्रिपरेशन करायला हरकत काय? जर त्यांनी विचारलंच, म्हणजे काही नावं युनिक असतात, बरोबर. मग मागच्या वर्षी एक मुलगा होता, त्याचा मित्र आता आलाय का नाही मला माहीत नाही, त्याचं नाव डिसेंबर होतं. डिसेंबर अजून लक्षात आहे ना, भारी पोरगं होतं, चुनचुनीत. मला वाटतं आता आहे तो 21ला, लीड पण भरपूर आहे त्याला. मग युनिक आहे ना काहीतरी सध्या. आता समजा ज्यांचं नाव मनोज आहे सध्या, मनोज पाटील, म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यूची जी सुरुवात असते ही काहीतरी विशेषण तुमच्याकडे आहे का, विशेष नामं आहेत का तुमच्या नावामध्ये, ह्याचं प्रिपरेशन करायला हरकत काय? मग माझ्याकडे एक मध्यंतरी मुलगा आला होता, तो फिशरीजच्या इंटरव्ह्यूसाठी आला होता, असिस्टंट कमिशनर फिशरीजचा वगैरे. तर तो पंढरपूरचा होता आणि पंढरपूरला विठ्ठलाच्या कानामध्ये मासे आहेत ना, मग त्याचा रिलेव्हन्स का तो पंढरपूरचा आहे. मग ते तुमचं ऑब्झर्वेशन स्किल बघितलं जाते तिथं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सांगायचा मुद्दा एवढा आहे की तुमचं नाव जे आहे ना, ते नाव तुम्हाला आता रिझल्ट नंतर तर होतंच जस्टिफाय, पण अगोदर त्याच्या बेसिक डिटेल तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत तुमच्या नावाच्या. मग तुमच्या नावाचे पॉप्युलर लोक कोण आहेत, काय आहेत, कसं आहेत. त्या नावाच्या अगोदर पण एक गोष्ट सुरू होती, ती आहे आयोगाचा लोगो आहे वरती सगळ्यात कोपऱ्यात प्रोफाईलवर. ते काय आहे? स्वसुख निर्विलास खिद्दते लोकहित, हे आयोगाचं ब्रीदवाक्य आहे. कुठून घेतलंय, काय त्याचा अर्थ आहे, आयोगाचं ऑफिसचा ॲड्रेस काय आहे, नवीन इमारत कुठं आहे, हां, हे प्रश्न इंटरव्ह्यूला विचारले गेलेले आहेत. ह्या गोष्टी बेसिक आहेत. मग इंट्रोडक्शनमध्ये तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव, तुमच्या आडनावाच्या संदर्भानं काही वेगळे आडनावं असतील समजा, तर ही कशी आलेली आहेत? म्हणजे सुतार, लोहार, कुंभार, कुदळे सगळे हातेऱ्यांचीच आडनावं आहेत ना. मग हे अशी काही आडनावाची वैशिष्ट्ये आहेत का आपल्या? म्हणजे आपल्या आडनाव हे आपल्यासाठी जर क्लिकिंग पॉईंट असेल काहीतरी पॅनलला, अरे हे काहीतरी वेगळं दिसतंय, हा, आपण प्रिपेअर्ड असलो पाहिजे त्याच्यावर, दॅट्स इट. तुम्ही त्यांना हे नाही म्हणू शकत सर कसं काय नाव विचारलं, असं कुठं असतं का? तुम्हाला आम्हाला सांगितलं होतं नाव नाही विचारणार, हे नाही ना बोलू शकत. सॉरी म्हणला तिथं तर सॉरी सर, तुझं नाव काय? उमेश विठ्ठल कुदळे. हां सांग, उमेश विषयी सांग. सॉरी सर माहीत नाही, अभ्यास नाही केला. जा ना घरी, कशाला आला इथं तू? त्यामुळं आयोगाला प्रेडिट करू नका, प्रिपेअर एव्हरीथिंग. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तुमचं, पहिलं येतं नाव, मग येतं तुमचं गाव. मग गाव काय तुमचं? मग आता गावामध्ये डिस्ट्रीब्युशन असते, वस्ती असती, गाव असतंय, तालुका असतोय, जिल्हा असतोय, विभाग असतोय, प्रशासकीय विभाग असतोय, पोलीस विभाग असतोय, बरोबर आहे का नाही? मग ते येणार सगळं तुमचं. म्हणून तुमच्या गावापासून पार वस्तीपासून, आता मी कुदळेवाडीचा आहे, मग कुदळेवाडीचा मग कुठं, मग मी जेजुरीत कुठं? कुदळेवाडी. कुदळेवाडीत किती लोकसंख्या आहे, किती पंचायत समिती, किती ग्रामपंचायत सदस्य आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे का सिंगल ग्रामपंचायत आहे, कुठलं देवस्थान आहे, त्यात निंबाळकर सर तिथं तहसीलदार असं, मग ते सांगणार सांग डोंगरच्या आईच्या मंदिराला पायऱ्या किती आहेत. मलाच विचार होतो खंडोबाच्या मंदिराला पायऱ्या किती आहेत. कॉमन आहे ना मुद्दा. मग तुमचं गाव आलं तर तुमच्या गावाची वैशिष्ट्य काय आहेत, वस्तीची वैशिष्ट्य काय? मग डेमोग्राफीमध्ये समजा शिंदेवाडीत कुदळे आहेत का, कुदळेवाडीत शिंदे आहेत का? आपल्याला लक्षात येत नाही तुमच्या, हे का विचारलं असेल तर ते डेमोग्राफीचा अंदाज घेता येत की तुमच्या त्या वस्तीमध्ये तुमच्याच आडनावाची लोक आहेत सगळी, का गावामध्ये डिस्ट्रीब्युटेड लोकसंख्या आहे सगळी. असा एक गोष्ट आहे. आपण ह्याला चॅलेंज करू शकत नाही की हे का विचारलं किंवा का नाही विचारलं. आपण काय करू शकतो, प्रिपेअर करू शकतो, प्रिपेअर फॉर इट. मग आता आपण येतो तुमच्या गावाच्या शेजारच्या मोठ्या गावावर. समजा मी आता माझं गाव जसं जेजुरी आहे, मग जेजुरीत आलो की मग काय आलं सगळं जेजुरीचं A to Z. मग जेजुरीचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, जे काय अभ्यास केलं का नाही तुम्ही, अर्थशास्त्र, सगळं मेन्सला जेवढे विषय होते का नाही, त्या गावाच्या अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सगळं त्याच्याविषयी थोडी माहिती पाहिजे तुम्हाला. प्रश्न तेवढेच येतात, सामाजिक, आर्थिक, राजकीय, हे 3
पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला तुमच्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे माहिती असली पाहिजे. आणि करंटच्या काही गोष्टी, करंट रिलेटेड तुमच्या गावात एखादी गोष्ट घडते, समजा आता कोल्हापूर आहे तर कोल्हापूरमध्ये आता सध्या काय सुरू आहे तर ते ऊस दराचं आंदोलन सुरू आहे. मग ते कोण करतंय, कोणती संघटना आहे, मग त्या संघटनेचे प्रमुख कोण आहेत, मग त्यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे, मग मागच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, त्यांच्या संघटना, शेतकरी संघटना अपयशी का होत आहेत, शेतकरी संघटनांमध्ये फूट का पडते, मग शरद जोशी कोण होते, मग त्यांच्या पुस्तकांची नावं सांगा, मग शरद जोशी वाचलेत का तुम्ही, असं चालू झालं ना. हे तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव हेच रूट आहे, पहिला रूट तोच आहे. त्यामुळे सर्वाधिक काम कशावर करायचं, स्वतःविषयी माहितीवर करायचं. जिल्हे, तालुके जेवढ्या बेसिकमध्ये तुम्हाला जाता येईल, आणि त्याला स्काय इज द लिमिट. त्याला तुम्ही काय विचारतील ह्याला काय मर्यादा नाही. 2-4 प्रश्न आले नाहीत म्हणून काय आभाळ कोसळणार नाही, लक्षात घ्या. पण जर आले तर तुम्हाला तो ॲडेड ॲडव्हान्टेज राहतो. समजा आंबेजोगाई आहे, जुनं नाव सांगा. आंब्याची एखादी जात होती का आंबेजोगाईमध्ये, मग आंबेजोगाई का म्हणायचं त्याला. किंवा तुळजापूरची देवी आहे, देवीचं नाव सांगा. मग अशी अजून 3.5 शक्तिपीठं सांगा. मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत सांगा. तुम्ही किती ज्योतिर्लिंगाला गेलता सांगा. मग हे आपल्याला, जर आपण मराठवाड्यातले असं तर आपल्याला माहिती पाहिजे. समजा पुणे जिल्ह्यातले असं किती अष्टविनायक आहेत. आज संकष्टी आहे ना, मग संकष्टी येतं, मग सांगा संकष्टीचं महत्त्व काय आहे. मग त्या दिवसाचं पण महत्त्व माहिती पाहिजे आपल्याला. जेवढं तुम्हाला तुमचे तालुके, जिल्हे आहेत, गावं आहेत, त्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक, पर्यटन जे आहे, भूगोलाचा जो महाराष्ट्राचा भूगोल आहे तुमचा, त्याचा प्रत्येक धड्याचं हेडिंग काढायचं आणि ते गावाच्या संदर्भानं, तालुक्याच्या संदर्भानं, जिल्ह्याच्या संदर्भानं लावायचं. कारण मुलाखतीची बिगिनिंगच तिथं होती तुमच्या. त्याच्यात जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर मग पुढं मुलाखत हळूहळू जिंकत जातोय आपण. त्याच्यातच जर फंबल व्हायला लागला तर तुम्ही स्वतःला काय सांगत जात, आईला स्वतःविषयीच माहिती जमाना, पुढचं तर कसं जमायचं. आता होतंय ना, आता हे स्वतःविषयीच जर नाही जमलं तर मग पुढचं तर कधी. तालिबानचा प्रमुख कोण होता, मागच्या वर्षीचा पॉप्युलर प्रश्न होता, बघितले असतील ना स्क्रिप्ट तुम्ही. तालिबानचे प्रमुख कोण, गणेश खिंडीत काय झालं होतं, फिक्सवाले प्रश्न आहेत हे. मग ह्याच्यातच फंबल झाला तुमचा सुरुवातीच्याच टप्प्यात, तर मग पुढं गोष्टी अवघड होऊन जाणार आहेत तुमच्या. त्यामुळं वैयक्तिक माहिती नावाचा जो मुद्दा आहे, मग याच्यामध्ये पहिलं झालं तुमचं नाव, मग तुमचं गाव, जिल्हा, मग तुम्ही तिथे लेन नंबर, पाडळे आळी असं ॲड्रेसमध्ये लिहिलेलं आहे बऱ्याच लोकांनी. 9 नंबर गल्ली, बरोबर ना. मग अशा किती गल्ल्या आहेत, 9 नंबर गल्ली, याचा अर्थ 8 गल्ल्या अस्तित्वात आहेत ना आधी. हा, मग ते तुम्ही जे काही लिहिलंय का नाही प्रोफाईलमध्ये, बारकीसारख्या गोष्टी एकदम, त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित वर्कआउट करा. त्याच्यानंतर येतं पुढचं तुमचं शाळा. आता मी ज्या शाळेत शिकलो ती होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर जेजुरी. मग आता झाला प्रश्न तयार, किती प्रश्न तयार झाले याच्यात. पुण्यश्लोक कोण आहे, पुण्यश्लोक का म्हणायचं, असे कोणते कोणते पुण्यश्लोक आहेत, अहिल्यादेवी होळकरांविषयी सांगा, होळकरांविषयी सांगा, मराठेशाहीविषयी सांगा, बरोबर. होळकरांचं आणि पेशव्यांचं वितिष्ट कशावरनं आलं होतं, हडपसरची लढाई सांगा. मांजरीला मांजरी नाव का पडलं, हडपसरला हडपसर नाव का पडलं, बरोबर ना. त्यांचं धर्माच्या स्पेसमधलं काम सांगा, अहिल्याबाई होळकरांचं. अहिल्याबाईंवरती लिहिलेली इंग्रजी कविता सांगा. असं एवढं विचारणार तुम्हाला. आणि मी असेल आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेले असाल समजा मुलाखतीला, मी तर एवढं विचारणारच तुम्हाला ऑब्विसली. मग अहिल्याबाई, मग होळकर, मग एक एक शब्द डिकोड करा. अहिल्याबाई, होळकर, मग अहिल्यादेवींच्या नावानं अजून कुठं कुठं काय आहे का, नगर आहे का. आता अहमदनगर प्रस्तावित आहे ना आपलं, अहिल्यानगर. तर मग नावं, मग त्याच्यातून प्रश्न कसा जनरेट होणार आहे की मग नावं बदलली पाहिजेत का. मग तुम्हाला काय वाटतं, बरोबर. मग बऱ्याचदा काय होतं की तुमच्या डोक्यात पण नसतं, पण तुमचा कल लक्षात येतो. मग माझ्यासारख्याचा लक्षात येतो की तुम्ही कुठल्या आयडिओलॉजीचे आहात, हे सहज कळून जातं. 2-4 प्रश्नातच कळून जातं की हा कुठल्या आयडिओलॉजीचा आहे, कुणाला फॉलो करतो, काय करतो. आणि मग प्रश्न आपण बघतो की अचानक काही पोरांना वेगळेच काहीतरी प्रश्न विचारलेले असतात आणि त्यांनी खाली कंसात लिहिलेलं असतं, मला कायद्यावर, वैयक्तिक माहितीवर आणि याच्यावर एकही प्रश्न विचारला नाही. तुम्ही बघितले असतील काही मॉक, बरोबर ना. कारण तुमच्या पहिल्या मिनिटातल्या इंट्रोडक्शनवर ठरतं ह्याला काय विचारायचं. कारण मला जर दिसतं की ह्याचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि हे स्वतःविषयी सांगत असेल तर मी कशाला वेळ घालू स्वतःविषयी सांगण्यात. मी डायरेक्ट त्याला पॉईंटवर नेणार, इंटरव्ह्यू घेणार आणि सोडून देणार. मागच्या वर्षी काही पोरं होती ज्यांना मी सांगितलं होतं 4 मिनिटात इंटरव्ह्यू संपणार आहे, त्यांचा संपला आणि तेवढेच मार्क पण त्यांना पडलेले आहेत. कारण त्यांना जे एक्सपेक्टेड असतं सुरुवातीच्या काळात, बाकी त्या पोरांकडनं मिळत नसतं, त्या पोराकडनं मिळतं. मग तो जो सुरुवातीचा वेळ आहे तो घालवत नाहीत व्हायला, कारण त्या दिवशी भरपूर इंटरव्ह्यू घ्यायचे असतात. मग ते इमिजिएटली इंटरव्ह्यू सुरू होतं. मग ज्यांची पर्सनॅलिटी चांगली आहे, ज्यांची हाईट चांगली आहे, बिल्ड चांगला आहे, तब्येती चांगल्या आहे, त्यांना हा फायदा होतो कायम. हा, ते मॉकच्या वेळेला मी सांगेन तुम्हाला. पण त्यावेळेला तब्येत एवढी आणि आवाज पतली, मग चालायचं नाही. कॉन्ट्राडिक्शन म्हणजे तुमची बॉडी आणि तुमचा व्हॉइस कॉन्ट्राडिक्ट नाही व्हायला पाहिजे.
ते या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यावर पण आपण आज बोलणार आहे. निवांत वेळ असला पाहिजे तुमच्याकडे, ज्यांना घाई आहे त्यांनी जाऊ शकता. निवांत बसायचं इथं 1 वाजेपर्यंत. महत्त्वाचं चाललंय ना, कारण यंदा गेम फिरणार आहे मुलाखतीच्या मार्कांवर. 22ची तर 100% फिरणार आहे. 21ची फिरू नाही फिरू, 22ची 100% फिरणार आहे. त्यामुळं पुढचा मुद्दा आहे तो शाळेचं नाव. मग शाळेमध्ये मी परवा राज्यसेवेच्या कोणाच तरी मुलाखत होती माझ्याकडे, त्याला मी विचारलं होतं की माझं प्राथमिक शिक्षण इथं झालं, माझं माध्यमिक इथं झालं, माझं उच्च माध्यमिक इथं झालं, माझं महाविद्यालयीन इथं झालं. मग राज्यसेवेला एक्सपेक्टेड येतो क्वेश्चन, मग हे कुणी दिलं स्तर? प्राथमिक किती ते किती असतं, माध्यमिक किती ते किती असतं, उच्च किती ते किती असतं, माहिती पाहिजे ना. आपण एवढं जर सांगतोय म्हणलं. त्याच्यानंतर आता मग याच्यातून काय येतं की नवीन शिक्षण धोरण, त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? वाचलंय का, अभ्यास केलाय का? म्हणजे तुमच्या शाळेची कॉलेजची नावं, तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्याविषयी तुम्हाला व्यवस्थित अवतीभोवतीची सगळी माहिती असली पाहिजे. त्यातलं किती गोष्टी सांगायच्यात ह्या डिपेंड आहेत. म्हणजे आता समजा ज्याचं प्राथमिक शिक्षण जिल्हा प्राथमिक शाळा जेजुरी, शाळा क्रमांक 1, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर जेजुरी, त्याच्यानंतर पुरंदर ज्युनियर कॉलेज सासवड, त्याच्यानंतर विद्याप्रतिष्ठान बारामती, शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी सासवड, IMS पुणे, शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज FC आपले फर्ग्युसन कॉलेज रोड आणि YCMOU, एवढ्या जर झाल्या तर पुढं इंटरव्ह्यूज होणार नाही, एवढ्या शाळा जर झाल्या तर. बरोबर. मग नेमकं पॉईंटवर कुठं न्यायचं आहे तुम्हाला? तर समजा तुमच्याकडं काहीतरी स्पेशल गोष्ट आहे, तुम्ही ॲथलीट आहे, स्पोर्ट्सवाले किंवा काहीतरी आउटस्टँडिंग केलेले, युवा राहिलेले कॉलेजचे, मग तुम्ही जिल्हा परिषदपासून कशाला सुरुवात करायची ना? मी जिल्हा परिषदच्या तू ज्या अर्थी डिग्री झाला त्या अर्थी जिल्हा परिषदला गेलाच होता ना. तुला कमी केलं पाहिजे ना हे. समोरच्या माणसाला इंटरेस्ट नाही तू जिल्हा परिषदला शिकला का कुठं शिकला, हा सांगा माझं 10वीचं शिक्षण, पदवीचं शिक्षण आणि मग तुम्ही पॉईंटवर येणार. लक्षात ठेवा, हे जर तुम्ही एवढं सांगत बसला इंट्रोडक्शन ब्रीफ, तर मग प्रश्न तिथंच फिरणार, ते बोर होऊन जाणार. जर तुम्हाला कोणी प्राथमिक शाळेपासून सांगायला सुरुवात केली तर कसं वाटेल तुम्हाला? पण हेच जर माध्यमिक 10वी 12वी पदवीला विद्यापीठाला रिप्रेझेंट केलं, राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यात सर, हे ते झालं, कामाचं बोला, तिथून पुढं प्रश्न. त्यामुळं कट इट. ज्यांच्याकडे पुढचं काय नाही त्यांनी वाढवा, ज्यांच्याकडे लई आहे त्यांनी कमी करा. दिस इज ऑल अबाउट कॉमन सेन्स ना. आता हे तुम्हाला करायला पाहिजे ना, नाहीतर तुम्हाला घरी आल्या वाटतं आलं हे सांगितलं असतो ना 1 नंबर झाला असतं. घरी आल्यावर नाही चालत ना, आणि त्यासाठी त्याचा काय करायला लागतंय, सराव करावा लागतोय. त्यामुळे ह्या गोष्टी लिहून काढा, कुठल्या गोष्टी ठेवायच्या, कुठल्या कट करायच्या. ज्या वेळेला मॉकला येताल त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला इंडिव्हिज्युअल. त्यामुळे मॉकला येताना 12 वाजू, रातच्या 1 वाजू, 2 वाजू, जेवून वडापाव खिशात घेऊन यायचे, आपले बसायचं. कारण ह्याच्यावर प्रत्येक बीटवर आपल्याला काम करायचं. हे ठेवायचं का नाही ठेवायचं, हे बोलायचं का नाही बोलायचं, ह्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहे तिथं. याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो. आपण पाहिलं नाव, नंतर पाहिलं तुमचा जिल्हा, नंतर पाहिलं तुमचं शिक्षण. मग शिक्षणामध्ये येऊन थांबतोय पदवी, आणि हा सगळ्यात अडचणीचा मुद्दा आहे, पदवीचं शिक्षण. कारण आपण पदवी घेत असताना कधीच आपल्याला वाटलं नव्हतं की ही पदवी आपल्याला परत आयुष्यात कधी अडचण निर्माण करणार आहे, जी आता आपल्याला करणार आहे सगळ्यांना. मग आता हे प्रश्न कसे टॅकल करायचे? डिग्रीचा किती अभ्यास करायचा? कारण आता डिग्रीचा कितीही अभ्यास केला तरी तो काय पूर्ण होणार नाही, आणि ही वेळ नाही आहे पदवीचा अभ्यास करायची. मग आता काय केलं पाहिजे? तर सोपं काम केलं पाहिजे. सगळ्या स्क्रिप्ट गोळा केल्या पाहिजेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगवरती आत्तापर्यंत निघालेले 100 प्रश्न बाजूला काढले पाहिजेत. इकॉनॉमिक्सवरचे काढले पाहिजेत. ते पहिले प्रायोरिटीने केलं पाहिजे. तुमच्या पदवीविषयी बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे. ॲडव्हान्स माहिती नसली तरी चालेल, काही हरकत नाही. म्हणजे तुम्हाला मेकॅनिक्सची व्याख्या माहिती पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल मधला फरक माहिती पाहिजे, बेसिक आहे. बायोलॉजी, झूलॉजी मधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे. सोप्या गोष्टी आहेत. तुमची पदवीची आत्ता प्रिपरेशन करायची सुरुवात कुठं लय करायची? डिग्री लई करण्यापेक्षा फर्स्ट इयरला पहिल्या दिवशीच्या लेक्चरमध्ये जे शिकवलं होतं, ज्या लेक्चरला आपण गेलो नव्हतो, त्या लेक्चरमध्ये जे शिकवलं गेलं होतं आपल्या पदवीविषयी, ते आपल्याला लागणार आहे. आणि सोपं त्याच्यासाठी काय करायचं, ते जशा डिग्र्या पास होताना पेपर सोल्युशन काढले होते, नोट्स काढल्या होत्या, नोट्स मिळतात ना रेडीमेड आप्पा वळून चौकात, त्या काढायच्या, त्या वाचायच्या. आणि बऱ्यापैकी MPSCने तुमच्या सगळ्या पदव्यांचा अभ्यास करून घेतलेला आहे, पण तुमच्या तो लक्षात नाही आहे. फिजिक्सवाला आहे समजा, फिजिक्स होतं की. बायोलॉजीवाला होता, बायोलॉजीचा अभ्यास केला आहे तुम्ही MPSCचा अभ्यास करताना. BA इकॉनॉमिक्सवाले आहे तुम्ही, इकॉनॉमिक्सचं अक्का देसले सरांचं पुस्तक पाठ केलं आहे तुम्ही. BA राज्यशास्त्र आहे, राज्यशास्त्राचा अभ्यास केला नाही का? MPSCने ऑलरेडी सगळं करून घेतलंय तुमच्याकडं, पण ते तुझं आहे तुझं पाशी, आणि तू शोधतोय दुसऱ्या पाशी.
त्यामुळं मग मुलाखतीमध्ये असे प्रश्न विचारल्यानंतर आपल्या भात्यातले जे बाण आहेत तेवढे तर पहिले सोडले पाहिजेत आणि जे भरपूर आहेत. त्यामुळं आता पदवीचा अभ्यास करण्याऐवजी पहिले MPSCच्या सिलेबसमधले तुमच्या डिग्रीशी रिलेटेड असलेले विषय पहिले रिवाईज करा, म्हणजे आत्मविश्वास वाढेल तुमचा. सोपं जाईल ना. आता राज्यशास्त्रामध्ये काय करू, मला काय विचारतील, काही विचारतील तुला राज्यशास्त्रात, तुला सगळंच येतंय की, विधिमंडळ येतंय, स्टेट पॉलिटी येतंय, सेंट्रल येतंय, सेंटर स्टेट सगळंच येतंय तुम्हाला, काही येत नाही असं काय नाही. त्यामुळे फार पदवीला घाबरून जायची काही कारण नाही. आणि पदवीमध्ये फार ॲडव्हान्स प्रश्न विचारला लईच तर काय, सॉरी सर, सर्वोत्तम उत्तर आहे हे. फक्त ते सॉरी कसं म्हणता तुम्ही ते खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यावर आपण आता बोलणार आहे. मुलाखतीतले काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी असं बोलणार आहे आपण. त्यामुळं तुम्ही सॉरी म्हणणं हे काय पाप नाही आहे. मुलाखतीमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही असं म्हणणं हे स्वाभाविक आहे, कारण तुम्ही काही सर्वज्ञ नाही की तुम्हाला सगळंच माहिती असेल. बरं, सलग रिपीटेड डिग्रीचे 5ही प्रश्न निगेटिव्ह गेले, सॉरी 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 सॉरी, ते म्हणले काहीच येत नाही तुला. हो सर, गॅप झालाय खूप, हे म्हणायला पाहिजे ना. सॉरी सर. काही लोकांना घामच फुटतोय इकडून इकडून, 5 उत्तर येत नाही, पुढच्या प्रश्नाला आवाजच येत नाही. उत्तर नाही आल्यानं फरक पडत नसतोय, लक्षात घ्या. ते तुम्हाला येतील अशी त्यांची अपेक्षा पण नाहीये. आले तर लॉटरी लागली समजायचं, पण नाही आल्यानं काय आबाळ कोसळणार नाही, कारण तुला फक्त काय पदवीच्या गोष्टीवरच तुझी जजमेंट होणार आहे. तुला बाकी पण मुद्दे आहेत ना जजमेंट करायला. पदवीचा गॅप समजा ज्याची 2015 साली पदवी झाली, आता त्याला 2023 साली येणार नाहीये, पण म्हणून का त्याला मोकळा सोडायचा आहे का? त्याला किमान त्या पदवीची व्याख्या तर यायला पाहिजे, एवढं त्यांनी तुमच्याकडनं अपेक्षित ठेवणं हे काही लई गैर आहे का? मेकॅनिक्सची व्याख्या सांग, एस्केप व्हेलॉसिटी सांग. आता सगळीकडे इस्रो चाललंय, मंगळयान, चंद्रयान चाललंय, मग एस्केप व्हेलॉसिटी माहिती आहे ना, तुम्ही अभ्यास केलाय का नाही एस्केप व्हेलॉसिटीचा? आर्किमिडीजचं तत्व सांग, अभ्यास केलाय तुम्ही आता सगळा. V=IR काय असते सांग, ओमचा नियम सांग, थर्मोडायनॅमिक्सचे नियम सांग. बेसिक आहे, येत आहे तुम्हाला, पण तुम्हाला लय वेगळं काहीतरी करायचं पदवीचा अभ्यास. तर पहिलं माझं सजेशन राहील, पदवीचा अभ्यास करताना MPSC मध्ये जिथं अलाइनमेंट आहे तुमची पदवी आणि MPSCचा अभ्यास, तेवढं बाजूला काढा, तेवढं पहिलं संपवा. त्याच्यावर काही करायचा प्रयत्न करा. त्याच्यावर विचारलं रामकृष्ण हरी म्हणायचं सर, हां सॉरी सर, पुढच्या वेळेला चांगला प्रयत्न करून येतो असं नाही म्हणायचं. ते म्हणतील मग पुढच्या वेळेलाच ये, आता कशाला जागा आठवतो बिनकामाची तू. ओके, त्यामुळं पदवी जेवढं तुम्हाला बेसिक करता येईल तेवढं करा. त्यासाठी मी सोपं सांगतो की मेकॅनिकलवाल्यांच्या 10 स्क्रिप्ट ज्या आपण मगाशी वेगळ्या केल्यात ना पॅनल वाईज, तशा आता कशा वेगळ्या कराल, डिग्री वाईज, आणि तेवढ्यांचा अभ्यास करा. कारण लक्षात येईल तुमच्या मागच्या वर्षीच्या स्क्रिप्ट बघितलेलं तेच प्रश्न विचारत होते. कारण 800 इंटरव्ह्यू घेतले ना की पॅनल पण मोनोटोनस होत असते, लक्षात ठेवा. तेच 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 विचारून होत आहे ना. मग आता समजा BSc IT केलंय किंवा कम्प्युटर केलंय, मग एक तर तुमचं पदवीचं बेसिक नॉलेज जे आहे ते बघितलं जाईल. आणि मग समजा तुम्ही आता BSc IT केलंय, कम्प्युटर केलंय, फिजिक्स केलंय, असं काहीतरी केलंय, मग काय विचारलं जातं, तर पदवीचं करंट विचारलं जाते. लक्षात ठेवायचं 2 पार्ट आहेत. पदवीच्या स्टॅटिक नॉलेजवरच्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तरी बी चालतंय, पण पदवीच्या करंट नॉलेजवरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. समजा मी केलेलं आहे MSc मायक्रोबायोलॉजी समजा, आणि मला कोविड विषयी सांगता येत नाही, मग ब्लंडर आहे ना हे. रेमडेसिवीरच माहीत नाही मला औषध, मला कंपाऊंड मायक्रोस्कोपच माहीत नाही, सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड MSc मायक्रोबायोलॉजी केलंय ना बाळा, तेवढंच माहीत पाहिजे. किंवा तुम्ही आता IT मधून आहे, कम्प्युटरमधून आहे, आणि मग तुम्हाला विचारलं स्टॉकिंग काय असतंय, सायबर गुन्ह्यांच्या विषयी सांग, IT ॲक्ट विषयी काहीतरी सांग. तुमच्या पदवीचे करंटचे ॲस्पेक्ट्स येते, लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या पदवीशी रिलेटेड आता करंटमध्ये काय चाललंय, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स परिक्रमा नाही काढायची. करंट असे ट्रेंड्स की ज्या ट्रेंड्समुळं आता सगळं बदलत चाललंय. जसं की आता सायबर क्राईम आहेत, वाढत चाललेत ना सायबर अपराध. मग तू IT ग्रॅज्युएट आहे, सायबर क्राईम वाढतंय, तुझा आम्हाला काय फायदा होईल? किती कॉमन प्रश्न आहे का नाही हा? मग नको विचारायला काय आयोगाला, विचारला पाहिजे ना. समजा तू MSc मायक्रोबायोलॉजी आहे, तुझ्या ज्ञानाचा काय फायदा होईल? तर काय फायदा होईल तर तुम्ही रिलेट करा ना की आता करंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे माझ्या पदवीशी रिलेटेड. तर मला दिसतोय की सर कॉन्टेजियस जे संसर्गजन्य रोग आहेत त्यांचं प्रमाण वाढतंय, मी जर तिथं असेल तर त्याच्या व्यवस्थापनामध्ये मदत होऊ शकते, कारण माझा फील्डचा मला अभ्यास आहे थोडा. आपल्या पहिलं तर डोक्यात काय आहे सर, तसा माझ्या पदवीचा डायरेक्ट काय फायदा होणार नाही. हे दरवर्षीचं उत्तर आहे आणि मी दरवर्षी झापतोय सगळ्यांना ह्याच्यावरनं.
डायरेक्ट फायदा नाही, मग मुलाखतीला कसं काय आला तू? हाच डायरेक्ट फायदा आहे ना, की तू पदवी झाली तुझी आणि तू मुलाखतीला आला. हा पदवीचा पहिला डायरेक्ट फायदा आहे. आणि स्वतःच्याच डिग्रीवर प्रश्न उचलताय, प्रश्न उभे करताय सर, तसा थेट फायदा नाहीये. मग पुढचा प्रश्न असतो, मग इनडायरेक्ट सांग. मग ते सांगतोय सर मी अनालिटिकल विचार करायला हे झालो, प्रवृत्त झालो, टीम वर्क झाला. अरे मग हेच थेट आहे ना. तू कशाला प्रॉब्लेम वाढवतो? त्याला ठरवू दे ना, हा थेट आहे का नाहीये. तुम्ही तुमचं सांगून मोकळे व्हा, थेट नाहीये, हा नाहीये, ते नाहीये. नाही हा शब्द आणायचा नाही. आपण हायरार्कीमध्ये एक्झिक्युशनला आहोत, डिसिजन मेकिंगला नाही. लक्षात घ्या. आपली जागा पोलिसांची हायरार्की सांगा, वरनं खाली खालनं वर. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठे आहे? पाठ आहे ना आता सगळं लॉमध्ये तुमच्या. मग तुम्हाला ग्राउंडवरती ऑर्डर आल्यानंतर तिथं मॅनेजमेंटशी रिलेटेड जे काही डिसिजन आहेत तेवढेच तुम्हाला घ्यायचे आहेत. तुम्ही का ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणार आहे का? तुम्हाला वरती ऑलरेडी निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय घेतले जाणार आहे, ते तुमच्याकडे येणार आहेत. यू आर इंटू इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसी. तुमच्या हातात जबाबदारी, तुमच्या खांद्यावर जबाबदारी, वरनं जे ऑर्डर येईल ती फुलफिल करायची. मग ते काय बघणार आहेत इंटरव्ह्यूमध्ये? तुमच्याकडे ते कॅलिबर आहे का? तुम्ही नाही माझा डायरेक्ट फायदा होणार नाही ते म्हणून राहून दे ना. मग तुम्हाला PSI का करायचं? सर तसं काही ठरलं नव्हतं. घरी जा पाहिला तू. तसं काही ठरलं नव्हतं. म्हणजे ज्याचं ठरलंय त्याला घेत्याल. कॉमन आहे ना. तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूला आलाय आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये येऊन तुम्ही फर्मच नाही आहे. सर तसं निश्चित नव्हतं. सुरुवात केली त्यावेळेला मी UPSC पासून केली होती. नंतर मी राज्यसेवेवर आलोय. नंतर मी कंबाईनला. आहे कितीही खरं असलं तरी हे सांगायचं नसतंय ना. इंटरव्ह्यूमध्ये नेहमी खरे बोलावे तसं नसतंय. ते सिलेक्टिव्ह खरं बोलावे असं असतंय ते. आणि असं खरं बोलायचं नाही की जे नुकसान करेल, असं खरं बोलायचं की जे फायदा करेल. मग आपण शुअर दिसलो पाहिजे. ही जी पोस्ट आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणाऱ्या लोकांची पोस्ट आहे, जिथं 24/7 × 365 इतके वेळ कामावर जावं लागते. कलम 28 कायम कामावर उपस्थित राहणे. मग कायम कामावर उपस्थित राहणारा माणूस कसा असेल? तर जबाबदारी घेणारा असेल. तुमच्याकडे ती जबाबदारी दिसतीये का? तुमच्यात तो खमकेपणा दिसतोय का? तुमच्यात तो ठामपणा दिसतोय का? का जबाबदाऱ्या झटकून मोकळे होताय, घाबरून मागं पळताय, हे बघायचंय. 10 मिनिटासाठी तुम्हाला PSI म्हणून कन्सिडर करणार आहेत ते, म्हणूनच तिथं बोलवलंय ना तुम्हाला. त्या PSIच्या चौकटीत तुम्ही बसताय का नाही बसत हे बघणार आहेत. बसला घ्या याला, नाही बसला जाऊ द्याला बाहेर. सोपं आहे. इथपर्यंत आले. त्यामुळे आता माइंडसेट तशा पद्धतीने तुम्हाला विकसित करावं लागणार आहे. त्यामुळे आता जे आजूबाजूला प्रॉब्लेम दिसतात जे तुमच्या पदवीशी रिलेटेड आहेत ते प्रॉब्लेम पहिले सॉर्ट आउट करा, की मी ह्या प्रॉब्लेमला काय सोल्युशन देऊ शकतो. ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे सध्या, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम. मेकॅनिकल इंजिनियर आहे तुम्ही, मध्ये गाड्या बंद पडतायत किंवा EVचा EV आता प्रॉब्लेम नाही, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स येत आहे, हायड्रोजनवर व्हेकल्स येत आहेत, किंवा त्या लिथियम बेस्ड आता बॅटरीज आपण तयार करतोय त्याचं मॅनेजमेंटमध्ये काय, किंवा काही लोकांच्या डिग्र्या वेगळ्या असतात, फॉरेन्सिक्समध्ये डिग्री असते कोणाची तरी. तर मग आपल्या डिग्रीशी रिलेटेड सोल्युशन आणि आत्ता जे एक्झिस्टिंग प्रॉब्लेम आहे, मग डिग्रीचा करंट, नुसती डिग्री नाही, मग डिग्रीमध्ये 2 ॲस्पेक्ट्सला जायचं आपल्याला. एक म्हणजे डिग्रीचा स्टॅटिक पार्ट जो फंडामेंटल आहे, जो बेसिक आहे, जो कॉलेजमध्ये शिकला, जो तुम्हाला येत नाही. आणि दुसरा जो आहे तो तुमच्या डिग्रीचा ॲप्लिकेशन पार्ट, जो तुम्हाला आत्ता आला पाहिजे, आला नाही तरी सांगता आला पाहिजे, की सर माझ्या ह्या पदवीचा मला असा फायदा होईल, मी ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढताना असं करेल, कारण तो प्रश्न तुम्हाला येणार आहे. त्यामुळे पदवीचा अभ्यास करत असताना या 2 लाईनवर जावा. एक बेसिकमध्ये जावा आणि एक ॲप्लिकेशन पार्ट, तो करंटशी रिलेटेड जोडा. त्यामुळे आता पहिलं झालं स्वतःविषयीचं, त्याच्यामध्ये आपण बघितलं कसं कसं यायचं खाली. दुसरं येतं तुमचं पदवीमध्ये 2 पार्ट आपण पाहिले. एक येतो बेसिक फंडामेंटल पार्ट आणि दुसरा येतो करंट प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं ॲटिट्यूड तुमचं, ते पाहिलं जाईल. याच्यानंतर अजून करंटमध्ये काय काय विचारलं जातं जनरली ते शेवटी घेतो. तिसरा जो मुद्दा येणार तो येणार कायदा सुव्यवस्थेशी रिलेटेड तुमचं नॉलेज किती आहे. लॉ अँड ऑर्डर, कारण तुम्ही कशा रिलेटेड चाललाय, पोलीस खात्यात लॉ अँड ऑर्डर विषयी चाललाय. मग लॉ आणि ऑर्डरमध्ये काय फरक असतो, कायदा आणि सुव्यवस्था याच्यात काय फरक आहे ते बघितलं पाहिजे. मग तुम्हाला हायरार्की माहिती पाहिजे सगळी पोलीस दलाची, रेव्हेन्यूची हायरार्की माहिती पाहिजे तुम्हाला. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टरमध्ये काय फरक असतो माहिती असलं पाहिजे. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे पद आहे का पावर आहे हे माहिती असलं पाहिजे. मग तुम्हाला विचारलं जातं की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट वेगवेगळे आहेत, सॉरी एकच आहे, पण मॅजिस्ट्रेट जे CRPC मध्ये आपल्याला आहेत ना मॅजिस्ट्रेट, मग त्यांच्या पावरमध्ये काय काय फरक आहे. मग ह्या बेसिक गोष्टींमध्ये आलो. मग आपण कायद्यात आलो आता, इंडियन पेनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड वगैरे. मग त्यामुळे आता तुम्ही अभ्यास करताना तुमच्या डोक्यात काय 4 मेजर ॲक्टचा अभ्यास करता, चांगला अजिबात नाही, त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे. 4 मेजर ॲक्टमधलं विचारून काय विचारलंय सांग. कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल मधला फरक, कंपाऊंडेबल नॉन कंपाऊंडेबल मधला फरक,
ह्याच्या पलीकडे काही विचारलेलं नाही. त्यामुळे बेसिक्स ऑफ लॉ सोडून ॲडव्हान्समध्ये काय नाही, सेशन कमिट ऑफेन्स सांग, ओळख परेड सांग, जे बेसिक आहे तेच विचारलं गेलेलं आहे. तुम्हाला सेक्शन विचारलेत का, हा सेक्शन सांग. विचारले जरी सेक्शन तरी ते पर्टिक्युलरच विचारलेले आहेत की जे पुन्हा पब्लिकशी रिलेटेड आहेत असे सेक्शन विचारले. दंगल, दंगा, दरोडा, चोरी, हे जे फिक्स जे आवडतात ना तुमचे सगळ्यांचे ते वाले. पण जे आवडतं नव्हतं ते काय होतं, तर ते होतं बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ लॉ. मग बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ लॉ आपल्याला असलं पाहिजे, तर ते केलं पाहिजे व्यवस्थित. इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड, तुमचा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, यामध्ये कोरिलेशन काय आहे तिन्ही कायद्यांमध्ये, तिन्ही कायद्यांची कामं काय आहेत, पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, कोण कुठं, पोलीस कुठं युटिलाइज करतात, तुम्ही कुठला कायदा वापरणार यातला, IPC वापरणार तुम्ही, कोण आहे तुम्ही, जज आहे का, नाही, तुम्ही काय वापरणार आहे, CRPC वापरणार आहे तुम्ही बऱ्यापैकी. हां, मग त्याचे युटिलिटी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामुळं बेसिक्स ऑफ लॉ जो आत्ता तुम्ही सिलेबसला शिकलाय तो वाला, प्लस आता कायद्यामध्ये काही बदल होत आहेत करंटमध्ये. जशी आपली न्यायसंहिता आता बदली होती, आलतं ना आता मध्यंतरी, सुरू आहे सगळं, अजून झालेलं नाही आहे ते, पण ते बदली होणार आहे. मग त्याची नावं काय ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर दरवर्षी करंटमध्ये काही लॉ फेमस असतात. जसं मागच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला NDPS ॲक्ट चर्चेत होता. शाहरुख खानच्या पोराचा मॅटर चालला होता ना मागच्या वर्षी, NDPS. आता पण एक मॅटर चालला आहे NDPSचा, ललित पाटलांचा मॅटर सुरू आहे सध्या. त्यामुळे आता करंटमध्ये असलेले जे कायदे आहेत, म्हणजे नॉट नेसेसरी की IPC CRPC एव्हिडन्सच विचारतील, ते सोडून पण तुम्हाला बाकी कायदे आत्ता महाराष्ट्राच्या एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या समोर कोणते कोणत्या अडचणी आहेत आणि त्या टॅकल करण्यासाठी कोणते कोणते कायदे वापरले जाऊ शकतात त्याचं बेसिक तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यांना काय नाही, त्यांनी थोडी तुमचं पुस्तक बघितलं काय काय तुम्हाला त्यातलं, ते आता त्या लेवलला नाही आहेत, ते वर्ण महाराष्ट्र बघतायत आणि आपण इथं बसून पुस्तकातला महाराष्ट्र बघतोय आपल्या, आणि आपण म्हणतो कायदा केलाय कायदा केलाय. अरे तुला केलाय, तू परत पाठच केलीत कलम, ती तुला अशी बी पेपरच्या आदल्या दिवशी आठवत नव्हती, पेपरच्या दिवशी बी आठवली नाहीत, आणि ती तुला तिथं इंटरव्ह्यूला आठवतील होय. त्यामुळं खरंय नाही नाही का, आता बस तुम्ही 150 पाडले, पण पेपरच्या आदल्या दिवशी काय वाटत होतं, हे त्याच्यात ते ह्याच्यात होत होतं. मग ते पेपरच्या आदल्या दिवशी नोट समोर असताना होत होतं, तर इंटरव्ह्यूला होणार. म्हणून बेसिक्स ऑफ लॉमध्ये जावा, कायदे कसे तयार होतात आणि ते कुठं दिलेलं आहे. तुम्ही जी काय कायद्याची पुस्तकं वाचलेली नाहीत, बेअर ॲक्ट वगैरे जे वाचले पाहिजेत, ते बेअर ॲक्टचं जे पहिलं पान असतं, त्या पहिल्या पानात त्या कायद्याचं उद्दिष्ट लिहिलेलं असतं, हा कायदा कशासाठी आलाय, आणि आपण ते पहिलं पान सोडून सगळी पानं वाचलेली आहेत. त्यामुळं आता मुलाखतीसाठी काय करा, ते पुढचं थोडं मागं ठेवलं तरी चालेल, ते पहिलं पान वाचा प्रत्येक कायद्याचं, की ह्या कायद्याचं, जसं की लोकसेवा हक्क अधिनियमाचं उद्दिष्ट काय आहे, माहिती अधिकाराचं उद्दिष्ट काय. उद्या काय नाही आठवलं तरी ते 3 स्टेटमेंट आठवले ना तरी त्याच्यावर काम होईल. त्यामुळं लॉ जो मुद्दा आहे तो कायदा आणि सुव्यवस्था हा पाहत असताना पोलिसिंग विषयी माहिती पाहिजे तुम्हाला. पोलिसांची हायरार्की काय आहे, किती परिक्षेत्र आहेत, कोण प्रमुख आहेत, तुमच्या जिल्ह्याचे SP कोण आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुमचे कायदे असतील ते कायदे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. तिसरं म्हणजे आता करंटमध्ये जे काही कायद्यांविषयी चर्चा चालली ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्यामुळे हा जो अख्खा सेगमेंट आहे हा पोलिसिंगचा आहे, पोलिसिंग अँड लॉ. याच्यात फक्त कायदा विषयक ज्ञान नाही, अख्खं पाहिजे. म्हणजे रिव्हॉल्वर आणि पिस्टलमधला फरक माहीत पाहिजे. विचारायला आवडता प्रश्न आहे, माहिती पाहिजे. पोलिसिंगमध्ये येत नाही, किती स्टार असतात तुम्हाला, कुणाला रिबन असते, कॉन्स्टेबलला काय असतंय, मी कोण बसलोय तुझ्यासमोर, माझी रँक काय सांग, विचारलंय ना हे असलं मुलाखतीला. त्यामुळे आपल्याला पोलिसिंग नावाचं जे प्रकरण आहे त्याच्यावर काम करायचं आहे, आपण पोलीस होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या खात्याविषयी माहिती असली पाहिजे, किती परिक्षेत्र आहेत. आता आणि नेमके आपले अजून तर चार्ज घेतलेला नाही सरांनी, समजा ते जर आले मुलाखतीला DGP साहेब, तर मग आपल्यासारखी किती PSI त्यांच्या अंडर आहेत महाराष्ट्रातले. आता मी काय मोजत नाही, तुम्ही अंदाज लावा, आपण फक्त अंदाजावर जाऊ. त्यांच्या समोर आपण इंटरव्ह्यूला जाणार, विचार करा काय होईल आपलं. मग चांगली संधी आहे, चांगली संधी म्हणून बघा ना त्याच्याकडं, की चांगलं आहे ना, की डायरेक्ट पोलीस दलातल्या टॉप माणसाच्या समोर बसायला मिळतंय. आणि ज्याला वर्दीचं येडच आहे त्याला सोपं होईल नाही, कारण त्यांचे इंटरव्ह्यू पोलिसिंगवर जातील. मग आपला एरिया ऑफ इंटरेस्ट काय असला पाहिजे सगळ्यांचा, तुम्हाला पोलीस व्हायचं ना, एरिया ऑफ इंटरेस्ट पोलिसिंगच पाहिजे. एव्हरीथिंग अबाउट पोलिसिंग, मॉरल पोलिसिंग पासून सगळंच, मोहल्ला कमिट्या बिमिट्या सगळं सगळं सगळं. मग अभ्यास करताना आता काढा पोलिसिंग काय काय करतायत, कुठल्या स्टेटमध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात महिलांसाठी काय चाललंय, हे पोलिसिंगच्या अंडर येतंय सगळं, त्याच्याविषयी चर्चा करा. हा एक मुद्दा. आणि पुढचा मुद्दा आहे तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, IQ, इंटेलिजंट क्वोशंट काय आहे तुमचा, कसं बोलताय, किती वेळात थांबताय, का उगं रेटत नेताय,
ह्यांना काय कळतंय, फिरवतो. असं काय होत नसतं. जेवढं आपलं वय आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळं त्यांना फिरवायच्या भानगडीत पडायचं नाही अजिबात. सॉरी हे सर्वोत्तम उत्तर आहे. फिरवा फिरवी, उलटं पालटं बोलायचं वगैरे असलं काही करायचं नाही. आपण जे बघितलेलं असतं ना, 14 मार्क 16 मार्क अडचणी केलेल्या असतात पोरांनी मुलाखतीमध्ये. ह्या जाहीर आता काय बोलत नाही मी नावं घेऊन कोणाची, कारण ते सगळे मला माहिती आहेत पोरं कोण आहेत काय आहेत ती. आणि बऱ्याचपैकी ज्यांना मार्क कमी आहेत त्यातली काही मित्रमंडळी जर तुमच्या असतील तर तुम्हालाही कळलं असेल की ह्याला मार्क कमी का पडले असतील. पण ते पॅनलवर फोडणारे, पॅनल मार्कच देत नाही असं नसते. पॅनल काही येडा नाही. एकाला 32 द्यायला आणि ह्याला 14 द्यायला का पॅनल येडा आहे थोडीशी. ह्याचं काहीतरी चुकलं असेल ना. आता तुम्ही स्क्रिप्ट बघता आणि मी स्क्रिप्ट बघतो, फरक आहे दोन्हीच्या स्क्रिप्टमध्ये पाहण्यामध्ये. नाही तर मग अशी प्रेमाची मुलाखत तुम्ही गृहीत धरली असती. त्यामुळं तुम्ही मागच्या स्क्रिप्टमध्ये त्याला किती मार्क पडलेत, माझे इंटरव्ह्यू कसे फ्लॉप केलेत याच्याविषयी तुम्हाला काय कर्तव्य नसलं पाहिजे. जे मागच्या वर्षी झालं ते ह्या वर्षी होईलच याची शक्यता नाही. बेस्ट काय आहे, तुमचं प्रिपरेशन परफेक्ट असलं पाहिजे. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कधी येतो, तो येतो तुमच्या कॉन्फिडन्समधून. तुम्ही चांगली तयारी केली पाहिजे. तुम्हाला ऑन द स्पॉट काही प्रश्न हाताळता आले पाहिजेत. प्रेझेन्स ऑफ माइंड का बघितला जाणार तुमचा, कारण तुम्ही अशा पोझिशनला आहे की तुम्ही इकडं वरती बघितलं की सिनियर्स दिसणार आहेत आणि इकडं खाली बघितलं की सामान्य लोक दिसणार आहेत. तुम्ही पहिले अधिकारी आहे की जिथं सामान्य लोकांच्या अडचणी सुटणार आहेत. एक चांगला PSI पोलीस चौकीत बसलेला असला ना तर लई लोकांची कामं, लई लोकांचे प्रॉब्लेम तिथं सुटतील. कोर्टाच्या पायऱ्या चढावं लागणार नाहीत लोकांना. तुम्ही तिथं व्यवस्थित पद्धतीने लोकांना समजून उमजून सांगून त्यातल्या प्रॉज कॉन्स सांगून अडचणी सोडू शकता जर तुम्ही ठरवलं तर. तुम्ही ठरवलं जाऊ दे 24 तासाच्या आत जवळच्या मॅजिस्ट्रेटकडे. कालच शिक्षा दिली ना 2 पोलिसांना, गवत काढायची शिक्षा दिली, बघितलं असेल तुम्ही न्यूजमध्ये. मग ह्या करंटच्या गोष्टी. सांगायचा मुद्दा असा की हायरार्कीमधली जागा कुठे आहे. हायरार्कीमध्ये तुम्ही अशा ठिकाणी आहे की तुम्हाला वरच्या लोकांना पण हँडल करायचं आहे, खालच्या लोकांनाही हँडल करायचं आहे. त्याच्यामुळं वरती बघत असताना तुम्हाला एटिकेट्स दाखवावे लागणार आहेत. येस सर, नो सर, ओके सर, थँक्यू सर, वेलकम सर, असं करावं लागणार आहे. आणि खाली टर्न केला की मी आहे, शांतपणे बसून मिटू, कशाला लई टेन्शन घेता, दाखवू का तुला, हां जा ना ग पाता, तुडवारे ह्याला. ह्या दोन्ही गंगाधर आणि शक्तिमान आहे, लक्षात ठेवा. आणि मग जी माणसं या फ्रेममध्ये आहेत त्या लोकांना वेलकम आहे ना, कारण त्यांना तेच पाहिजे ना की असा माणूस की हायरार्कीमध्ये पण काम करेल आणि जो पब्लिकली पण, ज्याला लोक व्यवहार पण चांगला कळतोय. ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला मिक्स दाखवावं लागणार आहे मुलाखतीमध्ये. आणि ते प्रश्न हे बदलणार आहे तुमचं. म्हणजे ॲडमिन मधला प्रश्न विचारला तर इझी होऊन चालणार नाही ना, मोकळं ढाकळं. आणि अशा सिच्युएशनमध्ये काय करायला असं विचारलं लय गंभीर होऊन चालणार नाही. दोन्ही गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागणार आहे. त्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला पाहिलं पाहिजे. यातला सगळ्यात एक राहिला मुद्दा तो म्हणजे हॉबी. बऱ्याच लोक MPSC वाल्यांचा हॉबी याचा काही संबंध नाही दूरपर्यंत, कारण MPSC ना आयुष्याचं पार राख रांगोळी करून टाकली आपल्या. त्यामुळं हॉबी बिबी असलं काय, फार जे लोक असतील त्यांना वंदन की तुम्ही या सगळ्या काळात पण हॉबी टिकून ठेवली, तुम्ही चांगली माणसं आहात. पण बाकी इथं बसलेल्यापैकी 90% लोकांच्या आयुष्यात हॉबी नाही, म्हणजे सत्य आहे. पण मग आता झाडे लावणे, वाचन करणे, स्विमिंगला जाणे, क्रिकेट खेळणे, संगीत ऐकणे, ह्या सगळ्यांच्या हॉबी आहेत. त्यातलीच राहू द्या एखादी आता. मग त्यातली पण त्याच्याविषयी थोडीफार तरी माहिती असली पाहिजे ना, नाही तर उगं वेगळं काहीतरी. कलाकार पोरं असतात अशी काहीतरी हॉबी असते वेगळी. पण जर तुम्हाला त्या डोमेनमधलं माहिती असेल तर त्या हॉबीविषयी बोला. नसेल तर आपलं सॉरी सर ॲज सच अशी काय हॉबी नाही आहे माझी, असं म्हणू शकतो आपण. असं नाही की म्हणलंच पाहिजे. झाडे किती लावली, 5000 झाडं. याला काय वनरक्षक किंवा एखादा पुरस्कार द्यायला महाराष्ट्र शासन याला. 5000 झाडं लावणाऱ्याला बीडमध्ये काय दिलं पाहिजे. आणि बरं हा काय सांगतोय, मी पुण्यात MPSCची तयारी करतो आणि झाडं कुठं लावली, बीडमध्ये. त्यामुळं काय असलं फेकाफेकी फॅकॉलॉजी विकॉलॉजी काही करत बसायचं नाही ना हॉबी नाही. सर वाचनाची हॉबी आहे, पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळं अवांतर वाचनाचा जे काय आहे मुद्दा तो थोडा कमी होत गेला हळूहळू, कारण इकडं अभ्यासाचा ताण जास्त असतो. त्याच्यामुळे सोपं आहे ना, खरं आहे ना, न पडण्यासारखं काय. मग तरी पण शेवटचं वाचलेलं पुस्तक सांग. मग तुम्ही सांगणार इकिगाई. मग ते म्हणणार इकिगाई म्हणजे काय, सॉरी सर सोपं सांग ना आपलं काहीतरी बाबा. आता तुम्ही म्हणले भगवद्गीता वाचतोय सर रोज, कशाला अडचणी वाढवायच्या आयुष्यातल्या. त्यामुळे लय स्पिरिच्युअल वाचन करत असताना लय आध्यात्मिक असलं कशाला बोलायचंय.
जर तुम्ही असाल तर बोला बरं का. मी हे कोणासाठी सांगतोय, जिसका कोई हॉबी नहीं है उसके लिए बता रहा हूं मैं. जिसका है वो स्टिक रहो उस पे. जिसका नहीं है वाचन हॉबी बता रहे हो तो बेसिक बेसिक वाचा. आपलं देसले सरांचं पुस्तक, समाधान महाजन सरांचं पुस्तक, आपलं आपल्या रेंजमधलं वाचा ना. म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातलं सांगा. हा सर मी आता सध्या महात्मा गांधींचं वाचतोय. मग काय होईल, मग सांगा महात्मा गांधींविषयी काहीतरी बोलू शकताय ना. महात्मा गांधी सर आता मी नेपोलियन विषयी वाचतोय. ते पिक्चर बघून आला तरी मी काय कळलं नसेल. बघितलं का नेपोलियन आता आलाय ना. त्यामुळे सोपं बोला, स्वतः बोलून अडचणी देऊ नका. आपण बऱ्याचदा बोलून अडचणी वाढवत असतो आणि आपले प्रश्न जे तयार होतात ना ते आपण बोलण्यातूनच तयार होत असतात. कारण तुम्ही ज्या वेळेला आपण आता इंटरव्ह्यू सुरू केला त्यावेळेला काय होतं, फक्त प्रोफाईल. त्या प्रोफाईलमधनं आपण आता कुठं आलोय, खाली हॉबीपर्यंत आलो. काहीच नाही आहे त्यांच्याकडं. तुम्ही जे बोलणार त्यातनं पुढचा प्रश्न निघणार. त्यामुळे तुम्ही बोलत असताना जबाबदारीनं बोलायचं, ठाम बोलायचं. ठाम बोलत असताना खोटं बोलायचं नाही, ठाम म्हणजे ठाम राहायचं, उत्तर बदलायचं नसतं. असं बऱ्याचदा ऐकलेलं असतं तुम्ही मॉकमध्ये किंवा इन्स्ट्रक्शन यूट्यूबवर इकडं तिकडं. आपण जे बोलतो त्याच्याविषयी ठाम राहायचं. अरे पण तू 2 + 2 = 5 म्हणून गेलाय, त्याचं काय करायचं आता, त्याच्यावर ठाम राहायचं होय. त्याला नम्रपणे तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की सर मागाशी बोलताना माझ्याकडनं चुकून असं बोललं गेलेलं आहे, मी त्याच्यात सुधारणा करू इच्छितो. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ते फक्त घरच्यांशी बोलू शकतोय आपण, बॉयफ्रेंडशी बोलू शकतोय, गर्लफ्रेंडशी बोलू शकतो. इंटरव्ह्यूवाल्यांशी नाही बोलू शकत. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. त्यापेक्षा बोलताना विचार करा ना. पॉज घ्या. उत्तर बोलत असताना थोडं थांबा, सावकाश जावा, आधी तयारी करा, नंतर बोला. आणि ते तुम्हाला विचारतील तयारी करून आलाय का. हां, मग तसंच थोडीच येणार आहे मुलाखतीला. आपण जाणार आहे का असंच उठलो आणि तयारी करून उठलो आणि कपडे घातले आणि मुलाखतीला गेलो, असं होणार नाही. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टींवरती काम केलं पाहिजे. हे स्वतःविषयी, पदवीविषयी. पदवीतले 2 ॲस्पेक्ट्स मी सांगितले. पहिला ॲस्पेक्ट आहे पदवीचं स्टॅटिक पार्ट, फंडामेंटल बेसिक्स, आणि दुसरा पदवीचा करंट रिलेटेड जो काय आता ॲप्लिकेशनचा पार्ट आहे तो. तिसरा मुद्दा जो सांगितला मी पोलिसिंग विषयी, पोलीस दल, त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था, पोलिसांचे कायद्याचे तुम्ही अभ्यास केलेले आहे, पोलिसांची हायरार्की वगैरे वगैरे. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड, आणि सगळ्यात महत्त्वाचं करंट जे आहे, करंट, ते करंट कुठलं का असलं पाहिजे. तर एक तर आपण पदवीचं करंट बघितलं, आणि दुसरं करंट कुठलं, जे एक जीके असतं. जीके, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आठवत नाही बऱ्याच वेळेला, तिथं होतंय असं. गृहमंत्री आठवत नाही, गृहराज्यमंत्री आठवत नाही, राज्यपाल कोण आहेत आठवत नाहीत, मागचे कोण होते, राष्ट्रपती आठवत नाहीत. बरेच होते कॉमन आहे खूप. तर जीके मध्ये एखादा प्रश्न चुकला तर चालतोय, काय अडचण नाही. राष्ट्रपती नाही आठवले तरी बी चालतात. काही राष्ट्रपतीने आठवलं म्हणून मार्क गेला असं होत नाही. कारण ते लोक तुम्हाला इझी करत असतात, त्यांना तुम्हाला घ्यायचं असतंय, बाहेर नसते काढायचं. कारण जो पोरगा प्री मेन्स देऊन आयुष्याचे 2-4 वर्ष घालून इथपर्यंत आलाय, त्याला असं उचलून बाहेर टाकलं, हे फक्त इंटरव्ह्यू झाल्यानंतरच होत असतं. घरी आल्यावर ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांच्याकडून. ज्यांचं सिलेक्शन झालं ते सांगते का, ते सांगतं 1 नंबर झालं त्या इंटरव्ह्यू. आणि ज्यांचं नाही झालं ते काय सांगतंय, इंटरव्ह्यूमुळे बाहेर राहील. मग मुद्दा काय आहे, मुद्दा काहीतरी वेगळा आहे. त्यामुळं फार मी पहिल्या मुद्द्यापासून काय सांगतो की निगेटिव्हिटी घेऊ नका. जितकं पॉझिटिव्ह राहाल, जितकं सकारात्मक राहाल, जितकं प्रिपरेशनच्या बाजूने विचार कराल, तितकं प्लसमध्ये राहाल, तर त्याचा काहीतरी फायदा होईल आपल्याला. त्यामुळे करंटचं प्रिपरेशन करत असताना सध्या महाराष्ट्राच्या समोरचे, भारताच्या समोरचे आणि जगाच्या समोरचे काय काय प्रॉब्लेम आहेत हे सॉर्ट करा ना. आता तुम्ही बसताय ना ग्राउंडवर इकडं तिकडं. मग बघा आता महाराष्ट्राच्या समोरच्या प्रमुख समस्या आत्ता काय दिसतात या मोमेंटला. आरक्षणाची एक समस्या सध्या जोरदार आपल्या इथे आहे. सामाजिक वातावरण आता महाराष्ट्राचं बिघडत चाललंय. राजकीय नेत्यांची वक्तव्य अडचणीत येत आहेत. ईडीच्या रेड पडतायत सध्या. दुष्काळ आहे, गारपीट आहे सध्या, नोकरीचा प्रश्न आहे पोरांच्या. अजून काय सकारात्मक काय घडतंय असं पॉईंट काढा. महाराष्ट्रातले 10 समस्या, त्या 10च्या बाहेर नाही विचारत. भारताच्या प्रमुख समस्या काय होती, काल सुटली. ते 17 लोक बाहेर आले, 41 लोक बाहेर आले. त्याच्यानंतर त्याच्या आधीची समस्या होती वर्ल्ड कप. बरोबर, ते वर्ल्ड कप विसरेपर्यंत 20 बी हारायला लागलो आपण. काय हाणतंय मॅक्सवेल तिच्या आयला. परवा दिवशी म्हणलं होतं आता जिंकतोय वाटतं आपण, काय ठेवलं नाही त्यांनी. तर ह्या काही समस्या आहेत अशा. IPL ही समस्या वाटते का, IPL मुळे टीमवर काय परिणाम होतोय का, जे दिसतोय आपल्याला ऑब्विसली. म्हणजे काही राष्ट्रीय लेवलच्या समस्या, म्हणजे ज्याच्यामध्ये निवडणुका सुरू आहेत काही राज्यांमधल्या, मग त्या निवडणुकांची काही गोष्टी बघा. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय काही समस्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग समस्या आहे, क्लायमेट चेंज समस्या आहे. तिथं तुम्हाला तिकडं अमेरिकेत काय चाललंय, फार काहीतरी डिझास्टर चाललं असलं तर, जसं तालिबान वगैरे मागच्या वेळेला चर्चेत होतं. त्यामुळं मग इंटरनॅशनलचं करंटमधले काही ॲस्पेक्ट्स, स्टेटमधले काही ॲस्पेक्ट्स आणि
नॅशनलचे काही ॲस्पेक्ट्स, म्हणजे याचे एक 30-40 पॉईंट चांगले करून ठेवा. 10-10 प्रत्येकातले 10-10 पॉईंट करा. आणि हे पॉईंट केल्यानंतर ह्या पॉईंटवर चर्चा करा. एकमेकाला विचारा की तुला काय वाटतं, मला काय वाटतं, त्याच्यातून उत्तर बनवा आणि ती डिस्कस करा जास्तीत जास्त. त्याच्या फ्रेममध्ये उत्तरं यायला पाहिजेत. नाही तर मग करंट म्हणलं की तुम्ही आता इयरबुक वाचून काढताल. पण तुला करंट अफेअर्स ऑप्शन देऊन टिक नाही करायचं ना तिथं, तुला बोलायचं आहे आता त्याच्यावर. त्यामुळे पहिले तर फ्रेम बनवा. स्वतःविषयीमध्ये काय काय राहील तुमचं नाव, गाव, नाव, तालुका, गाव, जिल्हा वगैरे सगळं, हॉबी वगैरे एका याच्यावर येईल. आणि एका एकाचं प्रिपरेशन करा. म्हणजे आज सुरू केलं की 7 दिवस स्वतःविषयी करा पहिलं, मग पदवीविषयी जावा, मग पदवीचं फंडामेंटल, पदवीचं करंट, मग ते सॉर्ट आउट करा. मग त्याच्यानंतर तुमच्या पोलिसिंगमध्ये जावा, असं जावा. किंवा रोजचे 2 तास त्याला द्या, 2 तास ह्याला द्या, 2 तास ह्याला द्या, 2 तास ह्याला द्या, असं द्या. एकाच वेळी सगळे प्रश्न घेऊन बसू नका, वाढतील प्रश्न आयुष्यातले. सॉर्ट इन करा ना. आपल्याला 4-5 लाईनवर जायचे, तर ह्याला 2 तास, त्याला 2 तास, त्याला 2 तास, मग थ्रूआउट ह्याला 2-2 तासात ह्याचं प्रिपरेशन करा. नाही तर थोड्या वेळ हे वाटतंय, मग बसले बसले ते बी आठवते, मग ते शोधून हे सोडून तिकडे निघाला. मग त्यात ग्राउंडवर गेल्यावर तो सांगतोय तुला PSI काय व्हायचं, आपलं वेगळं ठरलेलं असते, ग्राउंडवर गेल्यावर बदलते त्याचं ऐकून. त्याचं तुझं लय भारी आहे, मला जरा जमा नाही, हे होतंय ना. पण काय होतंय, जोपर्यंत तुम्ही आहे ना एकटे बसत नाही, एक लक्षात घ्या, एक सोपी गोष्ट सांगतो मी. पुढचे इंटरव्ह्यू होईपर्यंत रोज सकाळी उठल्यानंतर किंवा कधीही दिवसभरामध्ये सोहम ध्यान करायचं. गुगलला, यूट्यूबला जायचं, इंद्रजित देशमुख सोहम ध्यान असं टाकायचं. त्या 20 मिनिटात तुम्ही स्वतःशी खरं बोलणार आहे. ते ध्यान करत असताना तुम्हाला सगळं आतनं कळणार आहे. काय बोललाय कधी शेवटचं स्वतःबरोबर, काय व्हायचं PSI, तुमचं आतलं उत्तर ठरवून घ्या. नंतर मित्रांना विचारा तुला काय व्हायचंय. नाही तर तुमचं इंटरव्ह्यूला दरवाजाला जाईपर्यंत उत्तर ठरणार नाही. आणि ज्या मुद्द्यासाठी इथपर्यंत आलोय त्याच्याविषयीच ॲम्बिग्युटी असेल, त्याला पेटंट ॲम्बिग्युटी म्हणतोय आपण एव्हिडन्स ॲक्टमध्ये, बरोबर, जी लगेच लक्षात येते पाहिल्या, ती जर तुमच्याकडे असेल तर ती पॅनलच्या पहिल्या मिनिटात लक्षात येईल. त्यामुळे तुमच्या या सगळ्या मुलाखतीचा बेसिक आत्मा काय आहे, तुम्हाला PSI का व्हायचं. सगळ्यात बेसिक प्रश्न आणि सगळ्यात अवघड प्रश्न आहे मुलाखतीतला हा. सगळ्यात बेसिक, काय कारण होतं 3 वर्षापूर्वी आला होता या प्रक्रियेत. काय असेल एक लक्षात घ्या. नोकरीची गरज आहे ना, प्रामाणिकपणे सांगा सर नोकरीची आवश्यकता आहे मला. ते म्हणतील दुसरी नोकरी. नाही सर माझी आवड हीच होती, माझी पर्सनॅलिटी हीच होती आणि पोलीस खात्यात यायचं होतं मला. हे आत्मविश्वासाने बोललं पाहिजे ना. मला सर पैसे कमवायचे होते, 2 नंबर करायचं होतं, हे असलं सांगून तर जमणार नाही. मनात किती जरी असलं तरी हवा करायची सर, JCBने गुलाल घ्यायचा आहे सर, कारण सर IPS पेक्षा PSIची मिरवणूक जोरात होते सर, म्हणून PSI व्हायचंय मला आयुष्यात. मुद्दा माझा असा आहे की व्हॉट एव्हर मे बी द रिझन, काहीही कारण असू द्या, तुम्हाला फर्म पाहिजे तुमच्याशी. म्हणजे बऱ्याचदा आपण ऐकतो की सर मला समाजकार्य करायचे, असू द्या ना, प्रॉब्लेम काय. ते तुमच्याकडं त्याचा डिफेन्स तेवढा पाहिजे, तुमच्या बोलण्यातनं दिसलं पाहिजे ह्याला खरंच हा सार्वजनिक काका आहे, हे दिसायला पाहिजे ना. मग हे असं काही नसतं की तुम्ही असं बोलायचं नसतं, तुम्ही तसं तुम्ही काय कन्व्हिक्शननी बोलता हे इम्पॉर्टंट आहे. मला सर वाटतं की या देशामध्ये, या राज्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी माझ्यासारख्या तरुणांनी पोलीस दलात आलं पाहिजे, म्हणून मला पोलीस दलात यायचंय. हे कन्व्हिक्शननी पाहिजे, ताकदीनं पाहिजे, समोरच्याला वाटलं पाहिजे वाह काय कॉन्फिडन्स आहे. ते असं नाही म्हणणार हा मग सामाजिक कार्यकर्ता हो. हे कोणाला म्हणणार, सर मला वाटतं की खूप समस्या आहेत आणि मग त्या समस्या सोडवण्यासाठी मला पोलीस दलात. तू पहिला उभा तर राहा नीट, समस्या नंतर सोडवू आपण. त्यामुळे इथं बरोबर उत्तर कोणतं आणि चूक उत्तर कोणतं असलं काही नसतंय. तुम्ही काय इंटेन्सिटीने बोलता, तुम्ही घशातनं बोलता का पोटातनं बोलता, लय इम्पॉर्टंट असते. तुम्ही पोटातनं बोलता कधी, ज्या वेळेला तुम्ही तळमळीने बोलता, ज्या वेळेला तुमची तयारी मेंदूपर्यंत उतरलेली असते, हृदयापर्यंत उतरलेली असते, तेव्हा तुम्ही पोटातनं बोलता. तुम्ही अर्धवट तयारी केलेली असते ना की तुम्ही घशातनं बोलता आणि घशातच अडकता आणि मग घशात अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात. गेल्या गेल्या पहिलं पाणी लागत असते आपल्याला, तरी बरं बाहेर आपण एक घोट पाणी पिऊन आत गेलेलो असतो. त्यामुळे उत्तरं तुमची काहीही असू द्या, तुम्हाला स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. ही अख्खी गेम ही 2 गोष्टींवर फिरणार तुमची मुलाखतीची. पहिली गोष्ट आहे तुमचा आत्मविश्वास, तुमच्याकडे कॉन्फिडन्स काय आहे. तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर येण्यासाठी उत्सुक आहात, त्याच्या मुलाखतीसाठी तुम्ही आलेले आहात.
जर ती मुलाखत द्यायची असेल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असलाच पाहिजे. कारण एका वेळेला 100 लोकांचा मॉब अंगावर येऊ शकतो, 500 लोकांचा मॉब अंगावर येऊ शकतो. सगळ्यात पहिला तू पळून नाही जाऊन चालणार, तुला उभं राहावं लागेल तिथं. तो आत्मविश्वास दिसला पाहिजे तुझ्यात. आणि तुमचा आत्मविश्वास हा तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसतो. सगळ्यात महत्त्वाचं, इंटरव्ह्यूमध्ये मार्क न पडलेल्या लोकांना मार्क का पडत नाही माहिती का? त्याची उत्तरं त्यांनी काही दिलेली असतात. तुम्ही स्क्रिप्ट वाचता, तुमची त्याची इंटरव्ह्यूच्या वेळेची बॉडी लँग्वेज तुम्हाला कुठं माहिती? त्याची इंटरव्ह्यूच्या वेळेची बॉडी लँग्वेज ही मार्क देत असते, प्रश्न मार्क देत नसतात. परत रिपीट करतो मी, तुमची बॉडी लँग्वेज तुम्हाला मार्क देत असते. जगातला कोणताही इंटरव्ह्यू द्यायला जावा, 60% वेटेज तुमच्या बॉडी लँग्वेजला आहे. रिसर्च आहे हा. 60% बॉडी लँग्वेज कशी आहे, खांदे कसे चाललेत. मागच्या वर्षी काही पोरं होती तुमचे मित्रमंडळी असतील तर सांगितलं असेल, मी फक्त दरवाजा उघडून आत यायची प्रॅक्टिस घेतलेली पोराची. 28 मार्क पडलेत इंटरव्ह्यूला. त्याला पहिलाच प्रश्न होता, ही दरवाजा उघडाय कोणी शिकवला? पोलीस खात्यात आहे का तू? गेला ट्रेनिंगला तू? सोलापूरचा होता. सोपा प्रश्न, कारण पोराची उंची 6 फूट, दरवाजा उघडायचा असा. 6 फूट माणसाने दरवाजा कसा उघडाय पाहिजे? असा पाहिजे ना, ब्रॉड. म्हणून अप्पर बॉडी वर्कआउट चालू करायचा सगळ्यांनी. मी नेहमी सांगतोय, जे जे इंटरव्ह्यूला येईल त्याला सांगतो मी, बेंच मारा, अप्पर बॉडी वर्कआउट चालू करा. हे असं MPSCत झालंय आपलं, असं पाहिजे. त्याच्यावर येणार आहे मी. त्यामुळे आता ॲट द एंड ऑफ द डिस्कशन, लेक्चर संपलेलं नाही अजून, ॲट द एंड ऑफ द डिस्कशन आपण या पॉईंटला आलो की वरती काहीही करा, 2 गोष्टी इम्पॉर्टंट, एक बॉडी लँग्वेज, दुसरा कॉन्फिडन्स. आता ही जी बॉडी लँग्वेज नावाची गोष्ट आहे ती काय इम्पॉर्टंट आहे? कारण तुम्ही त्यातून कम्युनिकेट करत असता. कम्युनिकेशन, संवाद जो आहे तो संवाद असतो. आता मी तुमच्याशी बोलतोय, आता किती लोकांचं लक्ष आहे माझ्या हाताकडं? किती लोकांनी पाहिलं सर तुमचे हात, दोन्ही हात वर येतात, एकच हात हलवला पाहिजे? कोणाला एवढ्या वेळात कोणी नोटीस केलं किती हात हल्ले? 2 हल्लेत का 3 हल्लेत? मी बाण सोडलाय? काय लक्षात आहे तुमच्या? काय लक्षात? कुठं लक्ष आहे तुमचं? बोलण्याकडे लक्ष आहे. त्यामुळे हे हात हलवा आणि पाय हलवा. एकदा तुमचा माझा डायलॉग चालू झाला ना, मग तुम्ही उलटी उडी मारून जरी उत्तर दिलं ना, मला कन्व्हिन्स झालाय ना. एकदा कन्व्हिन्स झालाय तुम्ही, मी एकदा कन्व्हिन्स आहे तुम्हाला. मी आता काही केलं तरी तुम्ही कम्फर्टेबल आहे, कारण तुमचं लक्षच नाही ना बाकीच्या मुद्द्यांकडे. आता मी सांगितलं तुम्ही लक्ष द्यायला लागलेत. हात कुठे आहेत, काय कुठे आहेत, हे कुठे बोलतायत, ते कसे बोलतायत, डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स इज कम्युनिकेशन. संवाद महत्वाचा असतो, लक्षात ठेवा. संवाद. आणि संवाद काय असतो? या हृदयापासून बोललं की त्या हृदयापर्यंत गेलं पाहिजे. मुलाखतीमधलं चाललंय, नाहीतर परशाला चिठ्ठी द्यावी लागत होती, अर्चिताई. हा संवाद महत्वाचा इथं. मग हा संवाद जो असतो हा 2 पातळ्यांवर होत असतो. इथून पुढचं लेक्चर टेक्निकल होईल. आता 1 तासाचं लेक्चर काय झालं, जनरल झालंय. आता पुढचा अर्धा पाऊण तास टेक्निकल मुद्द्यांवर होणार आहे, कारण आता आपण कम्युनिकेशनवर बोलणार आहे. आणि मग मी कपड्यांवर बोलणार, तुमच्या कपडे कसे घातले पाहिजेत, कसे नाही घातले पाहिजेत, आणि मग आपण थांबणार आहे. कम्युनिकेशन नावाचं जे प्रकरण आहे ते कम्युनिकेशन जे असतं ते 2 पद्धतीचं असतं. एक असतं व्हर्बल कम्युनिकेशन आणि एक असतं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. जे लोकांनी परीक्षा दिलेल्या आहेत, काही MA सायकोलॉजी, BA वगैरे, त्यांना सिलेबसला होतं हे कम्युनिकेशन. मग त्याच्यात व्हर्बल, नॉन व्हर्बल. मग नॉन व्हर्बल आणि व्हर्बल. व्हर्बल म्हणजे काय? आत्ता जे चाललंय दॅट इज व्हर्बल कम्युनिकेशन. आणि मिस्टर बीन दॅट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. खाबी माहिती का? खाबी एकही डायलॉग बोललेला नाही आजपर्यंत, माहिती नाही. इंस्टाग्रामवर सगळ्यांना माहिती असणार आहे. एकही मिस्टर बीन तर सगळ्यांना माहिती आहे, चला जाऊ द्या. पण मिस्टर बीननं आपल्याशी कम्युनिकेट केलंय का नाही? तो त्याला जे करायचं असं ते आपल्यापर्यंत पोहोचलंय, बोललाय कुठं? आणि एका वेळेला आपल्याला काही अशी लोक आहेत की जी बोलायला उभी राहतात आणि सभा जिंकून टाकतात. राज ठाकरे साहेब असा कुठला माणूस आहे की जो राज ठाकरेंचं भाषण लागलं नाही की गाडी थांबून, समजा भाषण चाललंय राज ठाकरेंचं टीव्हीवर आणि तुम्ही थांबले नाहीत, असं होते का कधी? 1 मिनिटं का होईना तुम्ही त्यांचं ऐकणार म्हणजे ऐकणार. मोदी साहेब ऐकणार म्हणजे तुम्हाला पटू नाही तर नाही पटू, त्यांचे विचार, आयडिओलॉजी, दॅट इज डिफरंट मुद्दा. पण मोदीजी बोलायला लागले, लोक ऐकतात. अटल बिहारी वाजपेयी बोलायला लागायचे, लोक
ऐकायची. बाळासाहेब ठाकरे बोलायचे, लोक ऐकायची. कारण व्हर्बल कम्युनिकेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशनची 2 माध्यम आहेत, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. यातलं नॉन व्हर्बल मी बोलणार आहे आणि व्हर्बल ज्याची मराठी भाषेवर पकड आहे तो व्हर्बलवर जास्त चांगलं बोलू शकतो. कारण हे सगळं कशाशी रिलेटेड आहे, परत भाषेशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळं भाषा विषयाचे जे तज्ज्ञ आहेत आमचे मित्रच आहेत सुदैवानं, आणि ते इंटरव्ह्यूला असतात, बसलेले असतात. आणि ज्यांनी ज्यांनी ते आमच्याकडे मॉक दिले त्यांना माहिती आहे, ते काही बी विचारत असतात, लई बेसिक, त्यांना लई बारकं बारकं गाव खेड्यांमधलं माहिती आहे सगळं. तर सुतार सरांची आमची चर्चा झाली, 2 दिवस चर्चा चालली होती की आपल्याला कम्युनिकेशनच्या लाईनवर बोलायचं. कारण मागच्या वर्षीच्या इंटरव्ह्यूतल्या त्या अडचणी आहेत आणि तिथं त्या गोष्टी सॉल्व्ह होत नाहीत. म्हणजे वेळ थोडा असतो, नंतर इंटरव्ह्यू तोंडावर आलेले असतात, सुधारणा सांगायच्या असतात, पण असं वाटतं की ह्याला ह्या मोमेंटला सुधारणा सांगावी तर ह्याचं सगळं करिअर गडबडून जाईल. म्हणून आम्ही सांगतो 1 नंबर आहे भावा, तो यासारखा तूच आहेस, असं म्हणावं लागतं. आता काय करणार, आता त्या मोमेंटला त्याला कशी सुधारणा सांगणार. आता आपल्याकडे 1 महिना आहे कमीत कमी, ते एका 1-1.5 महिन्यात आपण त्या सुधारणा करू शकतो. त्यामुळे आता आपण कम्युनिकेशनवर जाऊ. एक आहे व्हर्बल कम्युनिकेशन, दुसरं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. व्हर्बल कम्युनिकेशनचं बेसिक काय आहे, व्हर्बल कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं, साऊंडचा पिच काय असला पाहिजे, टेक्स्ट काय असलं पाहिजे, टेक्स्चर काय असलं पाहिजे, कुठून बोललं पाहिजे, या सगळ्याविषयी माननीय आमचे मित्र विशाल सुतार सर बोलतील आणि नंतर नॉन व्हर्बल बोलून मी संपेन. ओके, थँक्यू सो मच.